Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चावडीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा केव्हा वादळ निर्माण होतं तर त्या वादळाच्या केंद्रस्थानी असते ती शिवसेना आणि त्यातही एकनाथ शिंदे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधले संबंध ताणल्याची स्थिती निर्माण झालेली होती. अगदी ती साताऱ्याची निवडणूक असेल किंवा विधान परिषदेचा एकूण सुरू झालेला कार्यकाळ असेल किंवा इतर गोष्टी असतील. पण या सगळ्यानंतरसुद्धा शिवसेनेच्या नेत्यांमध्ये एका प्रकारचा असमंजसपणा जो आहे तो अजूनही कायम आहे असं दिसतंय. आणि त्यामुळंच ज्या पद्धतीनं निवडणूक झाली, निवडणुकीला 1.5-2 वर्ष पूर्ण होत आली, त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत एकनाथ शिंदे, ही आस जी आहे ती शिवसेनेच्या नेत्यांना लागून राहिली आहे. बच्चू कडू यांनी ती भावना बोलून दाखवली, प्रताप सरनाईक यांनी त्याला अनुमोदन दिलं आणि त्यामुळं पहिल्यांदाच शिवसेनेतून देवाभाऊंचं प्रमोशन करा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती होऊ लागलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत मंत्री शंभूराज देसाई साहेब आपल्या चावडीवरती आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कधी होणार आहेत शिंदे साहेब सीएम? आता पहिला याच प्रश्नापासून सुरुवात करावी लागते ना, कारण की आता तुम्ही देवाभाऊंचं प्रमोशन करा अशी मागणी करून टाकलेली आहे. बघा, आता तुम्ही पण इथं आहे, हां तुम्हाला प्रत्येकाला वाटतं आपलं प्रमोशन व्हावं. हां आम्हालाही वाटतं. आम्ही पहिलं आमदार होतो, हां आम्हाला वाटलं प्रमोशन मिळावं, राज्यमंत्री व्हावं. राज्यमंत्री झालो, परत वाटायला लागलं आपण कॅबिनेट मंत्री व्हावं. कॅबिनेट मंत्री झालो, परत वाटायला लागलं जरा चांगलं खातं आणि मिळावं, एकाच्या बदल्या एकाच्या जोडीला आणि 2-3 खाती असावीत. प्रत्येकाला वाटतं ना असं प्रमोशन मिळालं पाहिजे. आणि जे वेलविशर असतात आपले शुभचिंतक, ते आपल्यासाठी शुभचिंतन करत असतात. पण ते देवाभाऊंना पण वाटलं पाहिजे ना की आपलं प्रमोशन झालं पाहिजे. तुमची इच्छा आहे की त्यांचं प्रमोशन झालं नाही पाहिजे. वाटत असणार ना, कुणाला वाटत नाही? मला सांगा, तुम्ही मोठ्या पदावर जावं आहे, या पदापेक्षा मोठ्या पदावर जावं प्रत्येकाला वाटत असतं. देशातल्या प्रत्येक राजकारण्याला वाटतं की केंद्रात प्रमोशन होण्यापेक्षा राज्याचा मुख्यमंत्री हे पद जे आहे ते सर्वात मोठं पद आहे. त्यामुळं या पदावरून प्रमोशन व्हावं असं काही कोणाला वाटत नाही. कुठल्या मुख्यमंत्र्यांनी अजून अशी काही इच्छा व्यक्त केलेली नाही. बघा, की कधी झालं तरी एका राज्यापेक्षा देशामध्ये काम करायला संधी मिळणं, मग देशात तुम्ही काम करायची संधी मिळाल्यानंतर तुम्हाला जागतिक स्तरावर सुद्धा तुमची इमेज मोठी होती ना. बाबा, देशाचे वित्तमंत्री, देशाचे गृहमंत्री, देशाचे परराष्ट्र मंत्री, देशाचे वाणिज्य मंत्री, देशाचे उद्योग मंत्री. त्यामुळं देशाचं तुम्ही जेव्हा नेतृत्व करता तेव्हा तुमचं जागतिक स्तरावर तुमचं नाव होतं, तुमचं कार्य सिद्ध करण्याची संधी मिळते. पण सर, ते भाजपचे नेते पण म्हणू शकतात उद्या की शिंदे साहेबांना सुद्धा प्रमोशन झालं पाहिजे, त्यांना सुद्धा देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. नाही, असं बघा, प्रत्येक काय म्हणलं, सगळ्यांना नियम सारखा आहे. शिंदे साहेबांना प्रमोशन मिळालं पाहिजे, शिंदे साहेब सुद्धा राज्याचं शिंदे साहेबांनी नेतृत्व केलं पाहिजे. आमच्या पक्षाचे ते मुख्य नेते आहेत शिवसेनेचे. आम्हाला प्रत्येक शिवसैनिकाला वाटणार की आपल्या नेत्याकडं राज्याचं नेतृत्व असावं. पण आता हे वाक्य तुम्ही चालवताना म्हणताल की पुन्हा ह्यांच्यामध्ये स्पर्धा आहे. आमच्यामध्ये रस्सीकेस आणि स्पर्धा असं नाही. आमच्यामध्ये बघा कॉयलेशन आहे. आम्ही युती करून निवडणुका लढल्या, युती करून आम्ही राज्यकारभार करतोय. आणि युती म्हणूनच समजा, ठीक आहे, एका घरात जास्त भावंड असली की भांड्याला भांड लागतं. त्यामुळे तसं किरकोळ कुरबुरे असतात की आमच्यात पण. 3 जण आतापर्यंत दादा होते, आता दादांच्या पश्चात आदरणीय वहिनी आहेत. ही एकत्र 3 जण बसतात आणि मग थोडं पुढं मागं सरकून त्या झालेल्या वादावर पडदा टाकतात. पण हे जे प्रमोशनचं तुम्ही म्हणताय, दिल्लीत जायची काय गरज आहे प्रमोशन म्हणजे जगभरात नाव होण्यासाठी? तुम्ही तर फक्त शिवसेनेत बाहेर पडलात आणि जगभरात तुमचं हे झालं. तुम्हाला आठवत असेल त्या उठाव होता. हा, तेच. प्रमोशन वेगळं आणि उठाव वेगळा. उठाव म्हणजे का केला ते तर मागच्या वेळी चावडीवरच मी बोललो होतो तुम्हाला सगळा विषय. हे कसं आहे, प्रमोशन बघा तुम्ही, राज्य आणि देश हे आपल्याला, तर मी ते सांगण्याचे काय म्हणजे मी त्याचा खुलासा एवढा खुलासा करण्याची आवश्यकता नाही. मी म्हटलं तसं प्रत्येकाला. पण शेवटी बघा, प्रमोशन देणारे हायर अथॉरिटी कोणतरी असते. आता तुमच्या कार्यालयामध्ये समजा साहिल जोशी साहेब प्रमुख आहेत, त्यांच्या हातात असणार ना खालच्या कोणाकोणाला प्रमोशन द्यायचं. आमच्या शिवसेनेमध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब प्रमुख आहेत,
त्यांच्या हातात असणार आमच्या कुठल्या राज्यमंत्र्याला मंत्री करायचं, कुठल्या मंत्र्याला चांगलं खातं द्यायचं, कुठल्या आमदारांना मंत्री करायचं, कुठल्या जिल्हा प्रमुखाला आमदार करायचं. त्यामुळं त्या नेत्यांनी जो काय ज्याच्या हातात ती पॉवर आहे, अधिकार आहे, त्यांनी ठरवायचे कुणाला कसं प्रमोशन द्यायचं ते. पण लोक असा विचार करतायत, म्हणजे जी चर्चा आहे त्याच्यामध्ये अशी आहे की ही सद्भावना असण्यापेक्षा शिवसेनेकडनं की फडणवीसांचं प्रमोशन व्हावं, त्याच्याऐवजी त्याच्यामागे एक राजकारण आहे की फडणवीस गेले की सीट रिकामी होईल, सीट रिकामी झाली की तिकडे अपसुकच आपला नंबर लागला. किंवा अशी पण एक चर्चा आहे की कोणी झालं तरी चालेल पण फडणवीस नको, असं काही आहे का त्याच्या? नाही असं काय? अजिबात नाही. तुम्ही बघा ना, एवढं खेळीमिळीत चाललंय सगळं. म्हणजे फडणवीस साहेबांच्या बद्दल असं काय असायचं कारण नाही. पण ही खेळीमिळी काय आहे? क्रिकेट आहे, काय चेस आहे, काय कुस्ती आहे, कबड्डी आहे? नाही बघा, कारण बघा छगन भुजबळच म्हणाले ना की आम्ही तर कबड्डी प्लेअर आहे, तसं तुमची नक्की खेळीमिळी कुठल्या खेळाची आहे? आमच्याकडे बघा खेळीमिळीमध्ये म्हणजे आम्ही हे सरकार चालवतोय. शेवटी बघा, पक्ष आणि सरकार वेगळं आहे. तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आमचा पक्ष वेगळा आणि इतर महायुतीतले पक्ष वेगळे. आम्ही सरकार म्हणून एकत्र आहे. सरकार म्हणून एकत्र आम्ही असताना कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे आमचं जे काय ठरलंय ना की महायुती म्हणून आपण ज्या लोकांना, आपल्या मतदारांना, आपण मतदान मागताना ज्या काही गोष्टी आपण आता कबूल केल्या होत्या, आता उदाहरणच घ्यायचं, कर्जमाफी 1 वर्षापूर्वी आम्ही मान्य केलं महायुतीनं म्हणून. थोडीशी आर्थिक परिस्थिती रुळावर यायला लागली की आपण काल निर्णय केला, माझ्या माहितीनुसार 60 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. परत आज बदल केला, आज ऍडिशन केलंय त्याच्यात. आता त्याच्यात जे 1200 कोटी रुपयांचे जुने लोक काही निकषामध्ये बसणारे राहून गेले होते, त्यांना घ्यायचा परत निर्णय घेतला. फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले की याच्या गोष्टी डिक्लेअर करू नका मंत्र्यांनी, का तर विधान परिषदेची आचारसंहिता, निवडणूक आयोगाने सांगितले तुम्ही मंत्रिमंडळात निर्णय घ्या पण प्रसिद्धी किंवा त्याला मंत्र्यांनी आमदारांनी कुठं बाहेर वक्तव्य करू नका. त्यामुळं सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत, सरकार म्हणून आम्ही एकत्र काम करतोय, सरकार म्हणून आम्ही जे आश्वासन दिलं लोकांना ते पूर्ण करायसाठी आम्ही एकत्र आहोत. तुम्ही जे म्हणला ना की थोडं किरकोळ गोष्टी, पक्ष वाढवताना आमचा पक्ष आम्हाला शिवसेना वाढवायची, त्यांचा पक्ष भाजप त्यांना वाढवायचा आहे, मान्य अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांचा पक्ष वाढवत आहे. मग या किरकोळ कुरबुरी खाली होतातच ना पक्ष वाढवताना. नाही, पण ही कुरबुर मी किरकोळ म्हणून बघत नाही, कारण मी तुमचं विधानसभेतलं भाषण बघितलं, साताऱ्याचा जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर मला हा प्रश्न पडलाय की साताऱ्याचे पालकमंत्री अनेक वर्ष, तुम्ही 2004 मध्ये पहिल्यांदा निवडून आलात, तेव्हापासून तुम्ही आमदार आहात साताऱ्याचे, म्हणजे पाटणचे तुम्ही तिकडनं सातारा जिल्ह्यातले आमदार आहात. एवढं सगळं असताना शंभूराज देसाईंच्या दंडाला हात लावण्याची हिंमत कोणाची होते? पालकमंत्र्याच्या दंडाला हात, तुमचेच शब्द आहेत की माझ्या दंडाला पकडून हे केलं म्हणून. महाराष्ट्रामध्ये मंत्र्याच्या दंडाला अशा पद्धतीने खेचून हे केलं जातं, ही हिंमत कशी काय होऊ शकते? मला त्याचं आश्चर्य वाटतंय. त्यामुळे हे किरकोळ नाही आहे, हे गंभीर आहे. आणि जर ते गंभीर नसतं तर तुम्ही विधानसभेमध्ये तो मुद्दा उपस्थित केला नसता, बरोबर आहे? त्यामुळे ह्याला किरकोळ नाही म्हणता येणार. गंभीर आहे का तर 1001% आहे, हे तुमच्या मताशी मी सहमत आहे. मी ज्या तीव्रतेनं विधानसभेमध्ये बोललो, विधान परिषदेमध्ये बोललो, त्यातला एक शब्द खरा आहे. आता त्याच्या पूर्ण जिल्हा परिषद सातारा निवडणुकीच्या इतिहासामध्ये जायचं म्हणलं त्याच्यात 3 तासाचं एक पिक्चर होईल, मी तुम्हाला सांगतो. एवढी मोठी ती स्टोरी आहे. पण त्याचा सारांश सांगायचं म्हणला तर ह्याच्यामध्ये 100% ज्या व्यक्ती चुकल्यात त्या चुकल्यात. नाही, व्यक्ती का महाशक्ती? आता आम्ही बोलायचं ते विधानसभेमध्ये बोललोय की हे कुणी केलं, तर हे केलं साध्या वेशातल्या पोलिसांनी. हे बघा, मी परत सांगतोय, आम्ही मतदानाला जाताना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा अर्ज भरल्यानंतर 1 वाजता मतदान होतं आणि 12 वाजता जेव्हा साताऱ्यातनं आम्ही एका हॉटेलमधनं बाहेर निघालो तेव्हा 33 मतदार आम्ही एकत्र होते. 2 मंत्री त्यांच्याबरोबर, मी आणि मकरंद पाटील, एक आमदार विधान परिषदेचे शशिकांत शिंदे, दुसरे राज्यसभेचे खासदार नितीन काका. 33 काउंट, आम्हाला बहुमताला 33च मतं पाहिजे होती. 33 जण आम्ही त्या बसमधनं उतरून झेडपीच्या आतमध्ये गेलो, म्हणजे बहुमत आमच्याकडे होतं.
मग आमचे 2 सदस्य कसे काय तुम्ही कुणी काढले बाजूला? आमचे आणि कुठल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तुतू मैमय झाली असती, आम्ही समजू शकलो असतो. राजकीय पक्ष आहे. साध्या वेशातले पोलीस आतमध्ये होते. मग तिथं काय पोलिसांचं काम? साध्या वेशातल्या असं काय तिथं मोठा म्हणजे काय तिथं लॉ अँड ऑर्डर? मग तुम्हाला काय त्यांच्यावर दबाव म्हणजे ही सरकारी गुंडगिरी आहे? त्यांच्यावर ही सरकारी गुंडगिरी आहे? मग गुंडगिरी म्हणणार नाही. मी एक शब्द वापरला होता, पोलीस घरगाड्यासारखं वागले. माझा शब्द काढून बघा. कोणाच्या घरगड्यासारखं मी एवढंच म्हणलं, घरगाड्यासारखं कोणाच्या वागले. घरगड्या? त्यांच्यासाठी पोलीस वागले, त्यांच्यासाठी. कोणाच्या घरगड्यासाठी? नाही, आता मी ते नाव आत्ता तरी घेणार नाही, पण पोलीस इतकं एकतर्फा वागले. आणि ते झाल्यानंतर ठीक आहे, झाला निर्णय झाला, काय व्हायचं ते झालं. नंतरच्या काळामध्ये आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये जेव्हा सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये, मंत्र्यांच्या बैठकीमध्ये पक्षाचा उपनेता आहे मी, पक्षाचा मंत्री आहे, जेव्हा आम्ही पक्षामध्ये हा विषय मांडला तेव्हा आदरणीय शिंदे साहेबांना याचा प्रचंड म्हणजे शिंदे साहेबांनी सुद्धा ते गांभीर्याने घेतलं. माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलले, मी सभागृहामध्ये बोललो आणि मग माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायचा शब्द दिला. त्याप्रमाणे तिथल्या SP ची बदली केली. खालच्या 2 अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याची बदली केली. काहीच कारवाई नाही. बदली ही काय कारवाई झाली? बदली म्हणजे तोंडाला पानं पुसणं म्हणतात बदलीला. तुम्हाला सरकारी भाषा माझ्यापेक्षा जास्त चांगली माहिती आहे. एखाद्याला शांत, तुम्ही हसताय त्याच्यामध्येच गोष्ट आल्या तर मला काय विचारायची पण गरज नाही. खरं तर बदली म्हणजे सरकारी याच्यामध्ये तोंडाला पानं पुसणं झाली की आम्हाला कारवाई करायची नसेल त्यावेळेस आपण एखाद्याची बदली करतो. नाही बघा, बदलीला नियम आहेत. त्यांचा कालावधी पूर्ण झाला नव्हता. येऊन 9च महिने झाले होते. ज्या अधिकाऱ्याची बदली झाली त्यांना जिल्ह्यामध्ये येऊन केवळ 9 महिने झाले होते. त्यामुळं जो अधिकारी असा एकतर्फा वागला, ज्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार खालचे पोलीस एकतर्फा वागले, जो काही संदेश जायचा आहे तो सामान्य माणसाच्यातही गेला आणि त्या पोलीस दलामध्येही गेला की बाबा ठीक आहे, तू सर्टन लिमिट, काही गोष्टी ठीक आहेत, पण इफ यू एक्सीड द लिमिट, त्या सर्टन लिमिटच्या पुढे तुम्ही गेला तर शेवटी कारवाईला सामोरं जावं लागतं. आणि सातारा जिल्हा आणि त्यांची झालेली बदली झालेलं, मी कुठल्या जिल्ह्याची तुलना करत नाही, पण शेवटी त्यांचं एक प्रकारे ते डिमोशनच आहे. मोठ्या जिल्ह्यातनं ते छोट्या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, पण ही प्रकरण सिरियस काय? 2 काउंटवरती मी तुम्हाला सांगतो. पहिला त्यातला मुद्दा असा आहे की एकतर स्वतः, कारण हे सगळे डिटेल्स तुमच्या भाषणातनं आलेले आहेत, म्हणजे ते काय आम्हाला कुठून वेगळीकडनं कळलेले नाही आहेत. स्वतः एकनाथ शिंदेनी DGPना फोन केला होता त्यावेळेस. तुम्हीच त्याच्यामध्ये म्हणाला होता. शिंदे साहेबांनी DGPना फोन केल्यानंतर जे माजी मुख्यमंत्री आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे मुख्य नेते आहेत म्हणजे अध्यक्ष आहेत, त्यांनी DGP आणि ते सरकारमध्ये आहेत, DGPना फोन केला होता. DGPनी त्याच्यानंतर सांगितलं मी SP शी बोलतो. ते बोलले त्यांच्याशी, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा जर तिकडचे पोलीस तुमच्या म्हणण्यानुसार तिकडच्या पालकमंत्र्याच्या दंडाला धरून त्याला बाजूला करतात आणि तिकडे त्या मतदानाच्या वेळेस आतमध्ये उपस्थित राहतात, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. नंबर 1. दुसरा गंभीर प्रकार त्याच्यामधला असा आहे की विरोधी पक्ष सतत हा आरोप लावत असतात सत्ताधारी पक्षावरती की वेगवेगळ्या मार्गाने निवडणुका कशा होऊच नाहीत किंवा मॅनेज केल्या जाव्यात. या संदर्भामध्ये सरकारी पक्ष साम दाम दंडभेद वापरण्याचा प्रयत्न करत असतात. आणि या दोन्ही गोष्टी तुम्ही भुक्तभोगी आहात, त्या दोन्ही गोष्टींचे. त्यामुळे हा प्रकार जास्त गंभीर आहे असं तुम्हाला नाही का वाटत त्याच्यामध्ये? आणि मग विरोधी पक्ष जर म्हणत असतील की निवडणुका मॅनेज केल्या जात आहेत तर त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? हे बघा, हे तर मी सुरुवातीलाच मान्य केलं. गंभीर आहे का? ते 1000% गंभीर आहे. ह्याच्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही, कारण हे सगळं स्वच्छ आहे, रेकॉर्डवर आहे, माध्यमांमध्ये आले, वर्तमानपत्रात आले. आणि सगळ्यात जास्त विधानसभेमध्ये पटलावरती आहे. सभागृहामध्ये मी बोललोय, मान्य मंत्री महोदय मकरंद पाटील बोललेत, वर परिषद सभागृहातील सन्माननीय आमदार तत्कालीन शशिकांत शिंदे बोललेले आहेत. या सगळ्या गोष्टीचं मी परत एकदा सांगतो की या सगळ्या चर्चा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला आणि मकरंद पाटलांना त्यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बोलवलं होतं. जे काय चर्चा व्हायची ती त्या दालनामध्ये आमची चर्चा झाली. ज्या गोष्टी
माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगायचे होते त्या मुख्यमंत्री आमच्याजवळ बोलले आणि त्याच्यानंतर असं ठरलं गेलं की बाबा इथून पुढे अशा पद्धतीच्या गोष्टी घडणार नाहीत, याची खबरदारी सगळ्यांनीच घ्यायची. आणि काही गोष्टी ठरल्या त्या बैठकीमध्ये ज्या गोष्टी आता उघड माध्यमांसमोर मी सांगू शकत नाही. त्यामुळं आता शिंदे साहेबांनी देखील आम्हाला सांगितलं की बाबा ठीक आहे, आता या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलेलं आहे, त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि इथून पुढं आता राजकीय 3 पक्ष महायुतीतले म्हणून एकत्र करताना थोडंसं समन्वय किंवा कुठंतरी समन्वय राज्य समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून पण वाद टोकाला जाणार नाहीत, ह्याची वाद सुरू होण्याच्या आधीच काळजी घ्या असं थोडंसं चर्चा होऊन आता ते दुसरा मुद्दा जास्त गंभीर आहे. कुठला जो विरोधकांकडनं आरोप केला जातो त्याचं तर तुम्ही निवडणुका होऊ नयेत, निवडणुका मॅनेज केल्या जातात अशा पद्धतीने साम दाम दंडभेद वापरून निवडणुका मॅनेज केल्या जातात. हा जो हे पहिल्यांदी म्हणजे महाराष्ट्राच्या आणि मी जेव्हापासून पत्रकारिता करतोय पहिल्यांदी मी बघितलं की सरकारी मंत्री तिकडे जाऊन सांगतात की हो असं होतंय म्हणून. तर मग विरोधकांचा आरोप चुकीचा कसा मानायचा आपण? नाही म्हणून आता कसं आहे, सरकारच्या इमेजला धक्का बसला या गोष्टीमुळे. या बाबतीमध्ये शासनाच्या इमेजला धक्का बसला का नाही हे मी वक्तव्य करण्यापेक्षा आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. हा, याच्यामध्ये प्रशासनाची बाजू कुठनंच पुढे आली नाही. का तर त्यांची चौकशी सुरू आहे. म्हणजे नियम एक सरकारचा काय सांगतो. सर, सरकार आणि प्रशासन तुम्ही वेगळं नाही करू शकत. नाही ऐका ना, प्रशासन आणि ऍडमिनिस्ट्रेशन, ब्युरोक्रेसी, पोलीस आणि शासन सरकार शासन आम्ही आहोत तुम्ही कोण? लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे अधिकारी आहेत. पण तुम्ही वेगळं नाही त्यांना करू शकत. नाही ऐका ना, 2 बाजू आहेत, मान्यच करावं लागतील की शेवटी आता बघा चालक तुम्ही आहात. ऐका ना, आम्ही एखादा निर्णय घेतला मंत्री म्हणून, मी एखादा निर्णय घेतला एखाद्या नस्तीवरती, त्याचे आदेश माझ्या सैन्य निघत नाहीत, आमच्या विभागाच्या प्रधान सचिवांच्या सैन्य निघतात. त्यामुळं ते झालं प्रशासन, आम्ही झालो शासन. याच्यामध्ये काय आम्हाला जे सांगण्यात आलं की प्रशासनाची बाजू का पुढे येत नाही, तर इन्क्वायरी अंडर प्रोसेस म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ह्याची उच्चस्तरीय चौकशी घोषित केल्यामुळं अधिकाऱ्यांना उघड त्या बाबतीतलं बोलणं कमिटी त्या चौकशीच्या मध्ये सांगता येईल, बाहेर सांगता येणार नाही. चौकशीचा रिपोर्ट कुठे आहे? अजून तर नाही आलेला. आता तेच आमचं म्हणणं आहे. आता परत एकदा पुन्हा आम्ही उघड बोलण्यापेक्षा ते बैठकीत असं ठरलंय की जे असेल ते आपल्या नेत्यांच्या जवळ बोला. तुम्हाला हे माहिती असेल विधानसभेमध्ये जर चौकशी डिक्लेअर केली तर त्यांना विधानसभेत रिपोर्ट ठेवायला लागेल. कदाचित आता माहित नाही मला, हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालं, आता पावसाळी अधिवेशन सुरू होते 22 तारखेला. आमच्याकडचे समजा किंवा विधिमंडळातले कुठलाही सन्मान्य सदस्य त्याच्यावरती सभागृहात विचारू शकतो ना, बाबा अमुक तारखेला अमुक रोजी असं आश्वासन शासनाने दिलं होतं, त्याचं काय झालं. त्यामुळे आता कदाचित हे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वी त्यातला काहीतरी निष्कर्ष बाहेर येईल. आता सहकारीमध्ये पुढे सुरू करतील, पण त्यापूर्वी मला एक फक्त विचारायचं आहे. मराठीमध्ये एक म्हणतात बोलविता धनी कोण, तर तसं मला ह्याच्यामध्ये विचारायचं आहे, ह्याचा करविता धनी कोण आहे या सगळ्या प्रकाराचा? खरं आता ते ज्यांनी केलंय त्याला विचारावं लागेल ना, आम्ही काय सांगायचं. आम्ही भोगलंय त्याच्यामुळे आम्ही कसं म्हणणार ही ह्याचा धनी करविता मुळाशी कोण आहे. ज्यांनी केलंय त्याला विचारलं पाहिजे ना, ह्याच्या मुळाशी कोण आहे. तुम्हाला साधारण अंदाज तर आला असेल ना कोण आहे याच्या मागे, म्हणजे हे सगळं थोडंसं अवघड आहे अंदाज लागले. मला तुम्ही म्हटलं की जाहीरपणे बोलायचं नाही असं ठरलेलं आहे, पण जाहीरपणे बोलतायत की अब्दुल सत्तार बोलतायत, शिवसेनेचं मुंडकं छाटायचा प्रयत्न चालू आहे. एका पद्धतीनं काय तिकडे बच्चू कडू बोलतायत, तिकडे प्रताप सरनाईक बोलतायत, सगळे तर जाहीरपणे बोलतायत. नाही आता मी कोण अब्दुल सत्तार साहेब काय बोलले किंवा सरनाईक साहेब काय बोलले मी काय ऐकलेलं नाही. त्यामुळं आम्ही ऐकू का, आपल्याला आहे सगळं ऐकवा तुम्ही, पण परत तेच बोललेत का, परत हा विषय आहे ना, चौकशी समिती नेमावं लागेल. आता अब्दुल सत्तार साहेब कसं आहे थोडंसं स्पष्ट वक्ते आहेत आणि मागं एकदा ते बोलल्याला मी म्हणजे ऐकलं की बाबा ते त्रास होतोय, अवघड झालंय काम करणं, असं तसं. पण ते कदाचित त्यांनी पक्षाच्या मध्ये व्यासपीठावर आमच्या बोलायला पाहिजे होतं, आमच्या मुख्य नेत्यांकडे मांडायला पाहिजे होतं. आमचं काय आहे, आम्ही दर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी मान्य शिंदे साहेब सगळे मंत्री आणि त्याच्यामध्ये जे काय आमदार उपलब्ध असतात ते आम्ही बसून चर्चा करत असतो. कोणाचे काय प्रश्न, कोणाच्या काय अडचणी, त्या इंटरनल प्लॅटफॉर्मवर जर बोलले असते सत्तारबाई
तर मग ते कदाचित त्यात शिंदे साहेबांनी लक्ष घालून काहीतरी मार्ग काढला असता. पण अवघड आहे भाजपसोबत अशा पद्धतीनं काम करणं. ज्या विस्तारानं किंवा वेगानं भाजप काम करते तर तुमच्यासाठी हे कठीण आहे. प्रत्येक नेता बोलतोय, म्हणजे असं आहे की अर्ध कॅबिनेट बोलतंय, 2 मंत्र्यांनी तर भोगलं. तुम्ही म्हणला की तुम्ही भोगलेलं आहे, तुम्ही स्वतःच म्हणताय. तर तुमच्यासाठी ही किती कठीण गोष्ट आहे की म्हणजे हा म्हणजे तोंड बाबून बुक्क्यांचा मार झाला तुमचा. त्यांचा वेग त्यांच्याजवळ, आमचा आमच्याजवळ. आम्ही दाखवलं ना आता काल सुद्धा त्यांचा वेग. तुम्हाला नाहीच मिळाल्या शेवटी जागा ज्या अपेक्षित होत्या विधान परिषदेत, त्यात पण कमीच जागा मिळाल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणूक आता झाल्या, आम्ही दुसऱ्या नंबरला आहोत. भाजपच्या खालोखाल आम्ही आहे. म्हणजे तसा जर विचार केला तर याच्या अगोदरची शिवसेना सरकारमधलं म्हणतो. माझ्या जिल्ह्यातलं सांगा, माझ्या जिल्ह्यामध्ये ह्याच्या अगोदर जिल्हा परिषद बॉडीमध्ये 2 चिन्हावर निवडून आलेले सदस्य आणि एक आघाडीचा सदस्य शिवसेनेबरोबर आलेला, 3 जिल्हा परिषद सदस्य होते सातारा जिल्ह्यामध्ये, जिल्हा परिषदमध्ये. तुम्ही आता ह्या बॉडीमध्ये जर बघितलं, आम्ही 15 आहे. आम्ही आमच्या वेगानं चाललोयच ना पुढं. त्यांचा जसा वेग आहे भाजपचा, तसा आमचा वेग आहे. सरकारमध्ये काम करणं कठीण होतं हे तुमचेच नेते बोलतात. कोण म्हटलं? सत्तार बोलले ना, सत्तार बोलले, काय बाकीचे मंत्री बोलतात. मुंडकं छाटायचा, तुमची वाढ रोखण्याचा प्रयत्न करते. हे बघा, शेवटी प्रत्येक राजकीय पक्ष काम करणं वेगळं आणि सरकारमध्ये काम करणं वेगळं. आता आम्ही सरकारमध्ये आहोत, मंत्री आहोत. आम्ही मंत्री म्हणून काम करताना ठीक आहे ना, मी म्हणलं ना मगाशी, काही अडचणी येतात, विभाग चालवताना येतात, शासनामध्ये दुसऱ्या विभागातनं काम करून घेताना येतात. पण आमच्याकडं आम्ही एखादा विषय माननीय शिंदे साहेबांकडे मांडला, माननीय शिंदे साहेबांनी तो विषय राज्याचे प्रमुख म्हणून जर मुख्यमंत्र्यांजवळ सांगितला तर त्यातनं सोल्युशन निघतं. हा किमान या वर्षा 1.5 वर्षातला तरी आमचा अनुभव आहे. त्यामुळे बघा, थोडा वेळ लागतोय, वेळ थोडासा लागतोय. अगदी 100% जसं व्हायला पाहिजे अपेक्षित आपल्या मनात असते तसं एखादं काम त्यात तसं थोडं होत नाही, पण पूर्णच होत नाही असं नाही. त्यातनं वे आउट काढत आम्ही पुढे चाललोय. आपला मुख्यमंत्री असला की फरक पडतो ना थोडासा त्याच्यामध्ये. हे आपलीच आहेत, आमचीच आहेत, महायुतीची आहेत. असं कसं तुम्ही आपलं तुपलं करू नका. आम्ही काय त्यांना वेगळं मानत नाही. आमची महायुती घट्ट आहे, एक आहे, आणि हे सुद्धा आमचेच मुख्यमंत्री. मला एक विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही पहिल्या फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये पण काम केलं तुम्ही, नंतर आपण उद्धव ठाकरेंचा बाजूला ठेवूया, पण फडणवीस आता 2.0 असं आपण म्हटलं पाहिजे की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत आणि आता तुम्ही काम करताय, तुम्ही आता कॅबिनेट आहात बेसिकली. त्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला फडणवीसांच्या कार्यशैलीत? मी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होतो. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाली, त्यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा कॅबिनेट झालो, आणि आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री दुसऱ्यांदा कॅबिनेट झालो. त्यामुळे फडणवीस साहेब याच्या पूर्वी मुख्यमंत्री होते तेव्हा मी आमदार होतो. बरोबर. त्यामुळं त्यांच्या मंत्रिमंडळात नाही काम करता आलं फडणवीस साहेब त्यावेळी मुख्यमंत्री असताना. पण आता मला ती संधी मिळाली म्हणून मी म्हणलं ना की फडणवीस साहेबांच्या बरोबर सुद्धा मंत्री म्हणून काम करताना आम्ही ज्या काही आमच्या जबाबदाऱ्या ते देतात, किंवा जो काय टाइम लिमिट, काम इतक्या दिवसात पूर्ण झालं पाहिजे. आता पहिल्या 150 दिवसांचा 100 दिवसाचा 150 दिवसांचा आम्हाला प्रत्येक विभागाला कार्यक्रम दिला होता की त्या 150 दिवसांमध्ये अमुक अमुक गोष्टी म्हणजे या गोष्टी या ठिकाणी करायचा. तसं बघायला तर अचिव्हमेंट माझ्या डिपार्टमेंटची एकदम चांगली आहे, मायनिंगची चांगली आहे, टुरिझमची चांगली आहे, एक सर्व्हिसमनची चांगली आहे. त्यामुळं काम करायला त्यांच्याबरोबरही आवडतं. आत्ता फडणवीस साहेबांच्या बरोबर आणि शिंदे साहेबांच्या बरोबरही काम करायला आवडायचं. म्हणजे असं काय नाही, दोघांच्याकडेही काम करताना आपली क्षमता दाखवली पाहिजे. मंत्री म्हणून आता आम्हाला शिंदे साहेब सांगायचे, मंत्र्यांनी सोमवार ते बुधवार ऑफिसमध्ये बसा मंत्रालयात, गुरुवारी बाळासाहेब भवनला आम्हाला पक्ष कार्यालयामध्ये बसायला सांगायचे, आणि शुक्रवार शनिवार रविवार मतदारसंघात जावा म्हणायचे. त्यामुळं आताही तसंच आहे. फडणवीस साहेब म्हणतात मंत्र्यांनी सोमवार ते बुधवार हे कंपल्सरी ऑफिसमध्ये बसलंच पाहिजे, मंत्रालयात येऊन ऑफिसच्या फाईल सगळ्या निपटारा केल्याच पाहिजेत. अधिवेशनात मंत्री जे आश्वासनं देतात, या अधिवेशनात दिलेलं आश्वासन पुढच्या अधिवेशनाच्या आत त्याचा कंप्लायन्स केलाच पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करणं म्हणजे शेवटी आपली जबाबदारीच आहे, ते करतो आम्ही. तुमच्या पक्षामध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये असं काय बिनसलंय की तुमचे आमदार अब्दुल सत्तार असतील की एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी थेट चर्चा करायला हवी असं जाहीरपणे माध्यमांसमोर बोलतात? कोण अब्दुल सत्तार काय म्हटले? चर्चा करायला पाहिजे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी चर्चा करायला हवी असं बोलले. त्यांचं व्यक्तिगत मत असेल.
बिलकुल पक्ष त्याच्याशी संमत नाही, आमदार कुठलेही त्याच्याशी संमत नाही. तो त्यांचा विषय असेल. कारण एकदा त्या संदर्भातला निर्णय आम्ही 2022ला सगळ्यांनी घेतलाय. कारण जो अनुभव 19 ते 22 आम्हाला आला माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना, त्या अनुभवातनं आम्ही एक भूमिका घेतली 22ला. त्या भूमिकेशी आम्ही सगळे ठाम आहोत. सत्तारबाई जर बोलले असतील, मान्य सत्तारबाई, हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. दररोज डेली रुटीनमध्ये जेव्हा मंत्रालय कव्हर करत असतो, एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. प्रत्येक मंत्र्याला त्याचे मुबलक अधिकार होते, त्याला निर्णय घेता येत होता. पण आत्ता गेल्या साधारण 1.5-2 वर्षांपासून जेव्हापासून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, असा अधिकार फक्त म्हणजे शिवसेनेच्याच मंत्र्यांना नाही किंवा NCPच्याच मंत्र्यांना नाही, तर भाजपच्या मंत्र्यांना सुद्धा तितकासा अधिकार मिळत नाही. तर तुम्ही जेव्हा मंत्रिमंडळात बसता तेव्हा नेमकं काय वातावरण असतं, किंवा तुम्ही जेव्हा खातं चालवत असता असं खरंच आहे, किंवा काय नेमक्या अडचणी आहेत किंवा काय चॅलेंजेस आहेत? मंत्रिमंडळातल्या चर्चा ऑफिशियल माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं माध्यमांना दिल्या जातात. मंत्री भेटून बोलत असाल ना कधीतरी? कुठल्याही मंत्र्यांनी मंत्रिमंडळ सभागृहातली चर्चा बाहेर सांगायची नाही, ही प्रथा परंपरा आजपर्यंतची आहे. त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात कॅबिनेट होते, छानपैकी नाश्ता होतो कॅबिनेटला, आणि मंत्रिमंडळाची बैठक आभार मानून संपते. नाही, पण आम्हाला कॅबिनेट सुरू व्हायच्या आधी बातम्या येतात की शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत. कुठेतरी काल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती मान अपमान नाट्य बघायला मिळालं. डावललं जाते उपमुख्यमंत्र्यांना, बोलवलं जात नाही. मग ही नाराजी फक्त मनात असते, ओठावर कधी येत नाही, कधी व्यक्त होत नाही. त्याचं काय पुढं होतं का? काय बघा, हा जर तुम्ही इन्सिडन्स म्हणत असताल, नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आणि माननीय सुनेत्राताईंना नाही बोलवलं, तर या बाबतीत शिवसेना आमदार मंत्र्यांची तीव्र भूमिका आहे, तीव्र भावना आहे. आणि आम्ही आमच्या भावना ह्या माननीय मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत, त्यांच्याजवळ व्यक्त केलेल्या आहेत. हे चुकीचं घडलेलं आहे, ह्याला जो कोणी जबाबदार असेल त्याला कडक कारवाई त्याच्यावर किंवा त्याला कडक समज या ठिकाणी दिली पाहिजे. हे आमचं स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांसमोर राज्याचे प्रमुख म्हणून आम्ही शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी आमदारांनी मांडलेलं आहे. जसं साताऱ्याची चौकशी लावली तशीच याही प्रकरणाची चौकशी लावलेली आहे. आता त्याचा रिपोर्ट कधी येईल माहीत नाही. मला वाटतं पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे जर येणार असतील त्याच वेळेस हे सगळे रिपोर्ट बाहेर येतील. त्याच्या आधी तर येणं शक्य दिसत नाही. आम्ही तर बोललोय. शेवटी कसं आहे, आपल्या मंत्रिमंडळातल्या वरिष्ठ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही मंत्र्याच्या बाबतीत अशा पद्धतीचा एखादा प्रसंग घडल्यानंतर नक्कीच राज्याचं नेतृत्व करणारे माननीय मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ते गांभीर्यानंच याच्याकडे बघतील एवढं तरी आम्हाला वाटतं. पण हा प्रशासकीय घोळ असूच शकत नाही. हे जाणून बुजून केलेलं आहे हे स्पष्टपणे दिसतं. एवढं तरी मान्य कराल की नाही? नाही, काय आहे बघा, म्हणजे आम्हाला जी माहिती बाहेरनं मिळाली, हा कार्यक्रम मुळातच त्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ ची काय आहे ना, नवी मुंबई एअरपोर्ट अथॉरिटी, अदानी कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये दिलेली, त्यांच्याकडनं ऑर्गनाईज झालेला हा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग किंवा राज्य सरकारच्या कुठल्या विभागाचा थेट संबंध नाही. आणि म्हणून एक प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले ना की बाबा ह्याच्यात चौकशी करतो म्हणून, कोण जबाबदार आहे? ती अदानी कंपनीची यंत्रणा जबाबदार आहे का मग एअरपोर्ट अथॉरिटी त्याला जबाबदार आहे? हे एकदा त्यातनं स्पष्ट झालं पाहिजे. पण घडलंय ते चुकीचं आहे. किमान मुख्यमंत्र्यांच्या बरोबर दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांची नावं असणं अपेक्षित होतं, त्यांना सन्मानानं निमंत्रित करणं अपेक्षित होतं. आणि या बाबतीत शिवसेना पक्षाची भावना आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांजवळ मांडलेली आहे. अदानी कंपनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असेल तर जास्तच गंभीर आहे प्रकरण. नाही, कुठली असली तरी ते गंभीर आहे. अदानी असो कोणी असो कंपनी, कारण शेवटी ते विमानतळ डेव्हलप जरी त्यांनी केलं असलं तरी मालकी शेवटी खाली जागा, सिडकोची अमुक तमुक या सगळ्या गोष्टी परमिशन राज्य सरकारच्या मदतीशिवाय त्या गोष्टी होऊ शकत नाही ना. त्यामुळे एवढी गंभीर चूक ती कंपनी असेल किंवा आणखीन कुणी असेल ते म्हणून ते म्हणजे ते चुकीचंच आहे. आणि त्याच पद्धतीनं सिरियसली
आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांसमोर ते मांडलेलं आहे. जेव्हापासनं महायुतीचं सरकार आलं, खरं तर असं वाटलं होतं की आता काय राजकारण जरा थंड होईल, स्टेबल गव्हर्नमेंट आहे, पण तसं काही होताना दिसत नाही आहे. वेगळ्याच सगळ्या बातम्या शिवसेना भाजप यांच्यातल्याच समोर येत असतात. पण जेव्हा जेव्हा त्याच्यानंतर निवडणुका झाल्या आहेत, प्रत्येक निवडणुकांमध्ये असं बघायला मिळतं की जिथे जिथे शिवसेनेचे स्ट्रॉंग होल्ड्स होते तिथे सगळीकडे भाजप स्वतःला एक्सपॅन्ड करायचा प्रयत्न करते. तर हे महाराष्ट्रात का बघायला मिळतंय? मी मगाशी सांगितलं बघा मॅडम, पक्षाचं काम आणि आपापला पक्ष वाढवायचं प्रत्येकाला अधिकार आहेत ना. कसं आहे, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, आम्ही आमचा वाढवणार आहे. मग आमचा पक्ष वाढवताना जिथं स्पेस आहे आम्हाला तिथं जाणार आम्ही. पण तुमची स्पेस घ्यायची गरज भाजपला का वाटते? नाही, आता तुमची ते स्पेस बघा होती हक्काची. काय आहे, मुख्य 3च पक्ष आहेत आज महाराष्ट्रात. तुम्ही बघायला गेलं तर प्लेयर कोण आहेत मोठे? भाजप, शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी. बाकीच्यांची जर तुम्ही परिस्थिती बघितली आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीत तर नगण्य आहे. आणि म्हणून शेवटी काय आहे, आम्ही शिवसेना वाढवायचा प्रयत्न करणार. मग कदाचित त्या भागामध्ये BJPचा स्ट्रॉंग होल्ड असतो किंवा मान्य अजितदादा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका ठिकाणी वाढवायचा प्रयत्न करणार, तिथं BJPचा स्ट्रॉंग होल्ड असतो किंवा आमचा शिवसेनेचा स्ट्रॉंग होल्ड असतो. पण सरकारमध्ये महायुती म्हणून काम करणं आणि आपापला पक्ष वाढवणं, मग शेवटी महायुतीत राहायचं म्हणजे पक्ष वाढवायचा नाही का? महायुतीत राहायचं म्हणजे तेवढ्याच कार्यक्षेत्रापुरतं तेवढ्याच तालुक्यांपुरतं पक्ष ठेवायचा का? नाही, पक्ष वाढवायचाच ना आमचा. बरं, शेवटी शिवसेना वाढली आणि जिथं भाजपचं ऑफिशियल कॅन्डिडेट आहे, उद्या युती झाली समजा परत, किंवा युती आहे आमची आत्ता, मदत कोणाला होणार आहे? युतीच्याच उमेदवाराला होणार आहे ना. किंवा भाजप वाढलं आणि तिथं उद्या शिवसेनेचा उमेदवार असणार आहे महायुतीतला, त्यालाच मदत होणार आहे ना. एकमेकाचीच मदत एकमेकाला होणार आहे ना आम्हाला. त्यामुळं पक्ष वाढवायचा अधिकार प्रत्येकाला आहे. नाही, पण तुम्ही जसं सांगताय ना की आता बराच वेळ झाला तुम्ही समन्वयाबद्दल पण बोलताय. मी राज्य समन्वय समिती सदस्य आहे महायुतीचा. हा, असं काय करता? म्हणून तर हा जास्त गांभीर्यानं तुम्हाला प्रश्न आहे की कारण कसं आहे की आता आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये किंवा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पण चित्र बघितलंय. 288 मतदारसंघ जर आपण घेतले ना तर तिथं ह्याच गोष्टींची जास्त चर्चा असते की विरोधकांपेक्षाही महायुतीमध्ये आणि खास करून भाजप आणि शिवसेनेमधला जो संघर्ष आहे ना तो फार टोकाचा होत चालला आहे. आणि ज्या पद्धतीनं आता चर्चा होतात किंवा आरोप होतात भाजपवरती की म्हणजे जे स्थानिक पक्ष आहेत त्या स्थानिक पक्षांवरती कुठंतरी भाजप हे करण्याचा प्रयत्न करतोय, निर्बंध आणण्याचा किंवा संपवण्याचा प्रयत्न करतोय, असे आरोप केले जात आहेत. तर तुम्हाला मग भीती नाही का वाटत की त्यांच्यासोबत आज सत्तेत आहेत पण उद्या चलून तुम्हाला पण याचा धोका होऊ शकतो असं? हे बघा, मी मगाशी देखील सांगितलं ना आत्तासुद्धा सांगेन, शासनामध्ये महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे. मॅडमच्या प्रश्नाला उत्तर, आम्हाला ताकद आम्ही वाढवणारच ना. धोका कशाला कुणापासून एकमेक आहे? बघा, जिथं आता उदाहरणार्थ मी सातारा जिल्ह्यामध्ये काम करतोय, पाटण तालुक्यामध्ये काम करतोय, उद्या मला माझ्या व्यक्तिगत संबंधावरती, माझ्या कामावरती किंवा माझ्या संपर्कावरती मला 4 लोकांची मदत झाली आणि मी त्या 4 लोकांचा पक्षामध्ये प्रवेश घेतला आमच्यात किंवा त्याने आमच्याबरोबर काम, आमची ताकद वाढली जिल्ह्यामध्ये, त्याचं भाजपला वाईट वाटायचं कारण नाही. किंवा भाजप काम करते, त्यांच्याबरोबर 4 माणसं गेली, त्यांच्या कामामुळे गेली, आम्हाला काय वाईट वाटायचं कारण आहे? वाईट वाटतंय ना. शिवेंद्रराजेंच्या मतदारसंघात पण तुम्ही कोणीतरी महत्वाचा व्यक्ती घ्याल पक्षामध्ये आणि तिथे त्यांच्या समोर. आता मला सांगा, तुम्ही असं विचारताय शिवेंद्रराजन माझ्या पक्षामध्ये नाही का भाजपने घेतला? म्हणूनच विचारलं मी तुम्हाला. बरोबर आहे. आता मग उद्या मी मान्य शिवेंद्रराजांच्या मतदारसंघामधला घेतला तर काय व्हाईस वर्षा झालं? करावं लागेल ना तुम्हाला. व्हाईस वर्षा झालं तर काय त्याला म्हणजे कोणी कोणाला दोष द्यायचं कारण नाही ना. नाही, पण दोष दिला जातोय ना, हे महत्वाचं आहे. सगळीच जण तुमचे खालच्या ग्राउंड लेवलला बघा. आता अब्दुल सत्तारांचं उदाहरण ताजच आहे. प्रत्येक तालुक्यात जावा तुम्ही. मत ना, मी मगाशी सुद्धा म्हणलं, मान्य अब्दुल सत्तारबाईंचं मत हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. ते वेगळ्या पक्ष चालवत आहे, हे काय पक्षाचं मत नाही त्याच्यामुळे हे पक्षाचं मत नाही. आणि शिवसेना म्हणाल, शिवसेना तर शिवसेनेमध्ये आम्हाला एकच शिकवण आहे, वंदनीय सिंधुराजन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांपासून, पक्ष वाढवा. धनुष्यबाण हा घरात प्रत्येक उंबऱ्याच्या आत पोचवा. घरटी शिवसैनिक मला तयार करायचा आहे.
हे बाळासाहेब ठाकरे साहेब आम्हाला सांगायचे. त्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवणार. मग ते भाजपलाही भिडून हे बघा, आम्ही कुणाला भिडणार हे बोललेलं नाही. आम्ही सरकारमध्ये महायुती म्हणून आहे, निवडणुका महायुती म्हणून आजपर्यंत लढल्यात, भविष्यात लढणार ही आमची आज तरी मानसिकता आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पक्ष वाढवायला का मर्यादा असाव्यात? पक्ष का वाढवू नये? पक्ष वाढवलाच पाहिजे. शेवटी बघा, आज 61 आमदार शिवसेनेचे धनुष्यबाणाच्या चिन्हावरती या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आम्ही प्रत्येकाने आदरणीय नेते शिंदे साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे माणसं वाढली ना, त्याच्यामुळे आमदार अशी नाही ना आमदारांची संख्या वाढत. आज जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेला राज्यात दुसऱ्या नंबरचा पक्ष आहे आमचा. याच्यापूर्वी नव्हती एवढी ताकद. आम्ही प्रत्येकाने संघटना मजबूत केली, संघटना वाढवली, संघटनेमध्ये माणसं जोडली, म्हणूनच इथपर्यंत आलो आम्ही. त्यामुळे आम्ही पक्ष वाढवणार, आमच्या पक्षाची ताकद वाढवणार, पण आम्ही कुणाला तरी भेडून वाढवणार असं नाही. समन्वय समितीवरती याच्यामुळेच तुम्हाला घेतलंय कदाचित. तर आता एक पर्यटन मंत्री म्हणून तुम्हाला प्रश्न आहे की आपण म्हणजे बऱ्याचदा अशा चर्चा चालतात, खास करून शिवाजी महाराजांचा काही जयंती, पुण्यतिथी किंवा अशा गोष्टी आल्यावर तर खूप चालतात की गड किल्ल्यांचं संवर्धनाचं काय होणार. आता 6 जूनला जो कार्यक्रम झाला रायगडावरती, तर त्याच्यानंतर सोशल मीडियामध्ये प्रचंड लिहिलं जातं आहे की तिथं काहीच सोय नव्हती, म्हणजे तिथं खास करून शौचालय, टॉयलेटची वगैरे व्यवस्था नव्हती, खूप गैरसोय झाली, मग एवढा पैसा त्या प्राधिकरणासाठी दिला गेला आहे असे म्हणजे अशा सुद्धा बातम्या आल्या होत्या. तर काय मग पर्यटन विभाग काय करतंय नेमकं? मला वाटतं शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना याबद्दल एक घोषणा पण करण्यात आली होती की त्या प्राधिकरण आणि किल्ल्यांच्या खाली मी सांगतो. 2 प्राधिकरण आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना किल्ले रायगड संवर्धन प्राधिकरण हे शाहू छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालं, आणि किल्ले प्रतापगड संवर्धन प्राधिकरण हे छत्रपती खासदार उदयनराजे भोसलेंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालं. किल्ले प्रतापगड संवर्धनचा पदसिद्ध उपाध्यक्ष पालकमंत्री या नात्याने मी तिथं आहे. या दोन्ही प्राधिकरणांचा आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंट, पुरातत्व विभाग, केंद्र सरकार यांचा थेट त्याच्यावरती नियंत्रण आहे. प्रतापगड संवर्धनासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपये राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामधनं प्रतापगड किल्ला 300 वर्षापूर्वी जसा होता तसा संवर्धन करायसाठी दिले. पण प्लॅन आम्ही केला आर्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या निकषाप्रमाणे, चांगला कन्सल्टंट नेमून प्लॅन केला, त्याला हेरिटेज लुक देण्यासारखा प्लॅन केला. सिंगल दगड तिथला त्या आर्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या पॅनल कॉन्ट्रॅक्टरकडनंच काम करावं लागतं. आपला PWDचा कॉन्ट्रॅक्टर नाही चालत किंवा जिल्हा परिषदचा कॉन्ट्रॅक्टर तिथं काम करू शकत नाही. त्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत. पण ह्याचा थेट संबंध हा राज्य सरकारच्या आर्कॉलॉजी डिपार्टमेंटशी आहे. पर्यटन कुठं येतं? किल्ल्याच्या पायथ्याशी. आर्कॉलॉजीमध्ये स्ट्रक्चर ऑफ दी फोर्ट म्हणजे किल्ल्याचं स्ट्रक्चर, त्याच्या पायापासून ते माथ्यापर्यंतचा तो भाग सगळा आर्कॉलॉजीमध्ये आहे. पायथ्याला ज्या मोकळ्या खुल्या जागा वगैरे आहेत तिथं मग आमचा पर्यटनाचा विषय येतो. त्यामुळं मी गेल्या वर्षी पर्यटन मंत्री झाल्या, म्हणजे या टर्ममध्ये पर्यटन मंत्री झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी अशा गड किल्ल्यांच्या पायथ्याशी पर्यटन सुविधा केंद्र स्थापन करायचा एक प्रस्ताव माझ्या विभागाकडनं 5 ठिकाणी आपण करतोय. रायगड, प्रतापगड, शिवनेरी, आणखीन 2 ठिकाणं आहेत विदर्भातली. अशा 5 ठिकाणी आपण तिथं पर्यटकांना सुविधा म्हणजे लेडीज रेस्टरूम, लेडीज वॉशरूम, जेंट्स रेस्टरूम, जेंट्स वॉशरूम, कॉमन वेटिंग रूम, स्टडी रूम तिथं रिलॅक्स करायसाठी वगैरे अशा सगळ्या फॅसिलिटीज 5 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत आपण ह्या वर्षी करतोय. अच्छा, पण ते तुम्ही संभाजीराजेंचं नाव घेतलं, त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. कारण कसं आहे की हा म्हणजे हजारो लोक जातात तिथं आणि त्यांची गैरसोय होते. सरकार म्हणून याच्यावरती काहीतरी व्हायला पाहिजे. तुम्ही सांगताय की तुमच्या विभागाची जबाबदारी खाली येते वगैरे, पण सरकार म्हणून काही चर्चा होत नाही का मग अशा? कारण कसं आहे की हा मॉब जो आहे तो खूप मोठा असतो त्या ठिकाणी. कसं आहे, ज्याला पाठपुरावा म्हणतो आपण, फॉलोअप. आता किल्ले प्रतापगड संवर्धन प्राधिकरणाचा मी उपाध्यक्ष आहे.
माननीय अध्यक्ष खासदार उदयनराजे आहेत. मी स्वतः 2 बैठका घेतल्या, त्या प्राधिकरणाच्या आढावा बैठका. मला माझ्या व्हॉट्सअपवरती किल्ले प्रतापगडमधल्या कामाचं निकृष्ट काम काही ठिकाणचं आहे. चुना लगेच चुन्यात बांधकाम करावं लागतं. ते आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या गाईडलाईन्सप्रमाणे सिमेंट किंवा वाळू वापरता येत नाही, तिथं चुन्यामध्ये करावं लागतं काम. तर तो चुना निघतोय हे मला जेव्हा व्हिडिओ पाठवले तेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांना, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि त्या कन्सल्टंटला, एजन्सी काम करणाऱ्यांना सगळ्यांना घेऊन साईटवर गेलो मागच्याच 15 दिवसापूर्वी. आणि जिथं मला दिसलं की हे खरंच लगेच तो ढिसूळ झालेला आहे चुना, सगळं खाली काढायला लावलं मी. आणि मला तिथं समजलं की ते आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे अधिकारी महिना साईटवर येत नाहीत. मी त्या दिवशी तिथं स्ट्रिक्टली सांगितलं की आठवड्यातनं 2 विजिट तुमच्या झाल्या पाहिजेत. आणि स्थानिक आमचे संवर्धन समितीवरती जे सदस्य आहेत त्याला म्हणलं तुम्ही ह्याच्यावरती लक्ष ठेवा. थोडं फॉलोअप करावं लागतोय, त्याला पाठपुरावा करावा लागतोय, स्वतः लक्ष द्यावं लागतंय. आता प्रतापगडचं काम मी 15 दिवसापूर्वी आल्यापासून आता वेगानं सुरू झालं आहे. रायगड प्राधिकरणाच्या बाबतीत सुद्धा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज संभाजीराजे कोल्हापूर यांनी सुद्धा तिथं जाणं, बैठक घेणं, तिथल्या अधिकाऱ्यांना सूचना देणं, काय अडचण असेल तर तिथले स्थानिक पालकमंत्री आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांना सांगणं. नक्की आमच्या प्राधान्यावरती राज्य सरकारच्या गड किल्ले हे नक्कीच आहेत. आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असणारा रायगड, प्रतापगड या किल्ल्यांच्या बाबतीत तर आम्ही संवेदनशील आहोतच. ते रायगडला पालकमंत्री नसल्यामुळे तसं होत असेल. जे आमचे जिल्हाधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत ना आपले, ते शिवसेनेचे मंत्री तिथं होणं अपेक्षित होतं, पण ते नसल्यामुळे होतील, कदाचित ते- लवकरच होतील. ते तुम्ही कसे, तुम्ही तत्पर आहात, शिवसेनेचे मंत्री आहात, पालकमंत्री आहात, त्यामुळे तुम्ही लगेच गेलात आणि बघितलं. तिथं पालकमंत्री असते तर लगेच गेले असते, बघितलं असतं. कदाचित होतील लवकरच. श्रीकांत शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची चर्चा होते आणि त्यात सगळ्यात जास्त चर्चा याची आहे की श्रीकांत शिंदेंच्या समोर शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक प्रकारे तक्रार करतायत की मंत्र्यांकडून आम्हाला निधी दिला जात नाही, आमचे फोन उचलले जात नाही. आणि हा जो असंतोष आहे थेट शिंदेंच्या समोर बाहेर पडतोय. आणि प्रातिनिधिक उदाहरण द्यायचं म्हटलं तर संतोष बांगरांनी एक प्रकारे खंत व्यक्त केली की तुम्ही या सगळ्या लोकांना बाजूला करा, नवीन लोकांना भरती करा. तर शिवसेनेमध्ये पक्ष म्हणून ज्यांच्यावरती नाराजी आहे की हे मंत्री झाल्यापासून पक्षाची पिछेहाट झाली आहे, बालेकिल्ले आपल्या हातातून गेलेत, आणि मंत्री म्हणून सुद्धा शिवसैनिकांना रसद पुरवली जात नाही, म्हणून काय पुढे स्कोप आहे मंत्रिमंडळ विस्ताराचा किंवा ज्या लोकांना संधी दिली गेली आहे तिथे नवीन अजून लोक येऊ शकतात शिवसेनेचे? बघा, पक्षामध्ये रिशफल करणं म्हणजे मंत्री, आमदारांना मंत्री करणं आणि मंत्र्यांना संघटनेत पाठवणं, पूर्ण अधिकार हा मुख्य नेत्यांचा असतो कुठल्याही पक्षाच्या. त्यामुळं आमच्या पक्षामध्ये सगळा अधिकार हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. ज्यांचं काम समाधानकारक नसेल, ज्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य असेल, त्या बाबतीत मान्य शिंदे साहेबांना तो 100% अधिकार आहे. ते निर्णय घेतील, ते जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य. आम्ही पहिल्या दिवशी 2022ला जेव्हा ही सगळ्यांनी भूमिका घेतली तेव्हा एका ओळीचा पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा ठराव केला आहे. पक्षामधले असे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहेत. त्यामुळं त्याला जो अधिकार आहे तो अधिकारात ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना मान्य राहील. पण याच्यामध्ये फरक असा आहे, तुम्ही उद्धव ठाकरे सरकारच्या काळातलं उदाहरण देत आहेत, तेव्हा एखाद्या मंत्री झाल्यानंतर 25 वर्षांची शिवसेनेची सत्ता गेलेली नाही एखाद्या जिल्ह्यामध्ये. आता असं झालंय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायती अशा अनेक उदाहरणं आहेत जिथे शिवसेनेची सत्ता मागच्या 20-25 वर्षांपासून आहे. तिथे भारतीय जनता पार्टीने 80% जागा जिंकलेल्या आहेत. ती शिवसैनिकांची नाराजी आहे, ती त्यांच्यामध्ये काय एक प्रकारची खंत आहे की आपला बालेकिल्ला गेलाय. नक्कीच त्या बाबतीमध्ये पक्षाच्या स्तरावरती विचार होईल की बाबा का झालं, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, त्याला जबाबदार कोण आहे, सांघिक कोणाची जबाबदारी आहे, का एकट्या दुकट्या कुठल्या माणसाच्या वागण्यामुळं, कामाच्या पद्धतीमुळं ते घडलं. पक्ष त्याच्यात पक्ष नेतृत्वाच्या ठिकाणी त्याचा नक्कीच विचार करतील ना सगळे. दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली होती की मी मराठा समाजाला आरक्षण देईन. त्यांनी वाशीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सोडलं. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मनोज जरांगेंना का उपोषण करावं लागतंय? तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये अपयशी ठरलायत म्हणून त्यांना उन्हामध्ये उपोषण करायला लागतंय. काय तुमचं अपयश आहे? आरक्षण दिलं आपण जस्टिस शिंदे समितीच्या शिफारशीनुसार. आपण कुणबी प्रमाणपत्र शोधण्याची मोहीम घेतली. ज्यांचे पुरावे आज्या पंजांचे जे सापडले त्याप्रमाणे आपण
दाखले दिले, कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली. ज्या गोष्टी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना 2 वेळा, अंतरवाली सराटीला एकदा आणि वाशीला एकदा, जे आपण लेखी आश्वासन दिलं ते नक्कीच आपण या ठिकाणी पूर्ण केलं मनोज जरांगे दादांचं. त्यावेळीसुद्धा मंत्रिमंडळ उपसमिती जी नेमली होती, चंद्रकांतदादा पाटील अध्यक्ष होते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्या उपसमितीचे, त्यावेळीसुद्धा मी त्या समितीवर सदस्य होतो. आतासुद्धा माननीय विखे पाटील साहेब अध्यक्ष आहेत, तेव्हासुद्धा त्या समितीवर मी सदस्य म्हणून आहे. आपण शासनानं ज्या मागण्या माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा मान्य केल्या त्या आपण पूर्ण केल्या. आत्ताच्या कालच्या उपोषणामध्ये माननीय मनोजदादांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये बघा, ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला देण्याचा निर्णय शासनानं आता नुकताच त्यांचा आक्षेपच याच्यासाठी आहे की सरकारने आश्वासन दिलं होतं मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेऊयात, अजून झालेले नाहीत. ज्या नवीन कुणबी नोंदी आणि नवीन सर्टिफिकेट्स मिळायला पाहिजे होते त्याच्यामध्ये कुठली गती नाही आहे. विखे पाटील किंवा तुमची समिती सतत बैठका घेते पण ते कार्य प्रगतीपथावर जात नाही. आणि एक प्रकारे ज्या लोकांची एक प्रकारे आता सरकारने जी नवीन मागणी दिलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा काय पुढे गोष्टी गेलेल्या नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, 2 गोष्टी आहेत. कुणबी दाखले, कुणबी प्रमाणपत्र आणि त्याचं व्हेरिफिकेशन, पडताळणी, याची एक शासन पद्धती ठरलेली आहे. आपण त्याप्रमाणे त्यांना दाखले देण्याचा निर्णय घेतला. माननीय जस्टिस शिंदे समितीनं त्या कुणबी नोंदी शोधल्या. माननीय मनोजदादांचं म्हणणं काय आहे की दाखले द्यायला तुमची जी जात पडताळणी समिती आहे जिल्ह्याची, ती समितीतली अनेक पदं बरीच वर्ष रिक्त आहेत किंवा त्या समितीचे जे मुख्य आहेत अधिकारी ते प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई करतात, उशीर लावतात. तर त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये पण चर्चा झाली की त्याला टाईम लिमिट द्यावं आणि अधिकाऱ्यांनी जसं नस्ती निपटारा कायदा आहे शासनामध्ये की अमुक एखादी नस्ती एखाद्या विभागामध्ये आली तर ती नस्ती किती दिवसामध्ये त्या विभागातनं येस नो जे काय म्हणायचं असेल ती म्हणून त्याच्यावर नस्ती निपटारा कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. तसं या संदर्भामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी टाईम बाउंड ते प्राधान्यक्रमानं ते जे निपटारा करावा आणि तशा सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना माननीय विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. माननीय मनोजदादांनी जे सांगितलं की त्यावेळी कुणबी प्रमाणपत्र द्यायला म्हणजे कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी शोधायला लोक यंत्रणा कमी आहे. जस्टिस शिंदे समितीला 2 वेळा आपण मुदतवाढ दिली. जस्टिस शिंदे समितीकडे आपण एक्स्ट्रा मॅनपॉवर अवेलेबल करून दिली आणि जस्टिस शिंदे समितीचं कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचं काम हे निश्चितपणे सुरू आहे. मान्य मनोजदादांचं म्हणणं जे आहे की ते स्पीडली झालं पाहिजे किंवा फास्ट ट्रॅकप्रमाणे ते लवकर झालं पाहिजे. तर त्या बाबतीत सुद्धा मागं झालेल्या आत्ता म्हणजे मनोजदादांचं उपोषण झाल्यानंतर झालेल्या समितीच्या बैठकीमध्ये त्या बाबतीत सुद्धा कलेक्टर सगळे व्हिडिओ कॉन्फरन्सवर होते. विखे पाटील साहेबांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना डिव्हिजनल कमिशनरला व्हीसीवरती तशा सूचना दिलेल्या आहेत. सर, जेव्हापासून तुम्ही सगळ्या आमदारांनी बंड केलं त्या दिवसापासून उठाव तुमच्या दृष्टीने उठाव, लोकांच्या दृष्टीने बंड, प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या असू शकते. तर ते जे काही बंड झालं तेव्हापासून तुम्ही सातत्याने म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो. तुम्ही आता ते पण सांगितलं की घर तिथे शिवसैनिक ही बाळासाहेबांचा विचार होता. त्याच बाळासाहेबांचा हाही विचार होता की मला रडणारा शिवसैनिक नको, मला लढणारा शिवसैनिक हवा आहे. तुमच्या बाबतीत जे झालं साताऱ्यात ते बाळासाहेब हयात असते तर त्यांनी कसं रिॲक्ट केलं असतं किंवा त्या पद्धतीने त्यांना कसं वाटलं असतं, हा सगळा दृष्टिकोन आहे. पण माझा प्रश्न असा आहे की 2022ला जेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळेस तुमच्यासोबतचे जे आमदार होते ते टेबलवरती बसून काय उभं राहून नाचत होते. महाशक्तीच्या पाठिंब्यावरती तुमचं सरकार स्थापन झालं होतं. कट टू त्याच महाशक्तीमुळे तुमच्यावरती साताऱ्यातला जो प्रसंग ओढवला, तुम्हाला असं वाटतं की महाशक्तीबरोबर जाऊन चूक झाली किंवा तुमचं पक्ष नेतृत्व आता त्याबद्दल खंत करते का? मुळात तर वंदनीय शिवसेना प्रमुखांचं मला लढणारा शिवसैनिक पाहिजे जे तुम्ही म्हणला तसा मी लढलोच. आता दुर्दैवानं तिथं CCTV फुटेज नाहीत पण मी आखोदे का हाल मी सांगणार आहे. एकटा शंभूराज देसाई साध्या वेशातल्या 22 पोलिसांना नडला. एकटा शंभूराज देसाई. शरीर एष्टी माझी जर तुम्ही बघितली तर सकाळी मी दष्टापुष्टा पैलवानगडी नाही पण तरी पण खाल्या पिल्ल्याला शरीर असल्यामुळं एकटा मी 22 पोलिसांना नडलो आणि लढलो. त्यामुळं बाळासाहेबांना जसा लढणारा पाहिजे होता
तसा मी लढणारच आहे. आणि 22ला तुम्ही बंड म्हणा काही म्हणा, आम्ही उठावच केला. बघा, तो मागच्या वेळी पण चावडीवर विषय झालाय, ते काय बंड नाही. उठाव काय म्हणला, हा मग ती काय बंड नाही. आम्ही उठाव का केला? आम्ही पक्ष सोडला का? सोडली का शिवसेना? आम्ही शिवसेनेचं नाव घेतलं. आम्ही सोडला का धनुष्यबाण? नाही सोडला, आम्ही धनुष्यबाणाचं नाव घेतलं. का? वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे काय विचार होते? काँग्रेसच्या जवळ जाणार नाही, काँग्रेसला जवळ घेणार नाही, तशी वेळ आली तर माझं दुकान बंद करीन. आम्ही काही वेगळं केलं नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या एका शब्दाप्रमाणे आम्ही चाललोय. कुणी केली महायुती? आम्ही केली का? महायुती कधीपासून आहे? श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब, प्रमोद महाजन साहेब, महाराष्ट्रात माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब, त्या काळामध्ये मनोहर जोशी साहेब, त्या काळामध्ये झालेली युती आहे. कुणी तोडली? 19ला कुणी तोडली? आम्ही तोडली. मी निवडून आलो 19ला आमदार म्हणून. कसं आलो? पोस्टरवर भाजप शिवसेना महायुती, इकडं मोदी साहेबांचा मोठा फोटो, इकडं बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोठा फोटो. निवडून आलो 15 दिवसात काय झालं? नाही म्हणले महायुती करायची. महाविकास आघाडी म्हणजे ज्यांच्या पुढं विरोधात आम्ही लढलो, ज्यांच्या विरुद्ध आम्ही मतं मागितली, लोकांनी त्यांच्या विरोधात आम्हाला निवडून दिलं, त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात मांडी लावून बसायची वेळ आली आमची. त्यामुळं आम्ही कुठेही बंडखोरी केली नाही, कुठेही काही चूक केली नाही. बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे तत्त्व होतं, जे धोरण होतं, त्यानुसारच आम्ही 2022ला वाटचाल केली. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराप्रमाणे गेल्यामुळं खंत वाटायचं कारणच नाही ना. मी काय म्हणलं मगाशी, एवढ्या मोठ्या घरात संख्या लोकांची, घरातल्या भावंडांची संख्या वाढल्यानंतर, एकत्र कुटुंब असल्यानंतर भांड्याला भांडं लागतं. आणि जरा जास्त खाणं आणलं की शेजारच्या घरात कळतं की शेजारी काहीतरी भांड्याला भांडं लागलेलं दिसतंय वाटतं. पण शेजारच्या घरात कळणार नाही एवढा आवाज असला पाहिजे वाजण्याचा, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण तरी कधी कधी असं वाटत असतं ना की जे आपण केलंय त्याची सुद्धा समोरच्याने एक आठवण ठेवावी. म्हणजे एक भावना अशी दिसते की भाजपचं पाठबळ होतं, महाशक्ती पाठीशी होती म्हणून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले. पण शिंदेनी जर तुमच्या भाषेत उठाव केला नसता तर भाजपला सुद्धा परत सत्तेत येणं कठीण झालं असतं. मग 24 पर्यंत वाट बघावी लागली असती. तर तुम्हाला असं नाही वाटत का, म्हणजे काही गोष्टींची आठवण ठेवण्यामध्ये सुद्धा भाजप थोडी कमी पडते? शिंदेंना भाजपकडनं नेमकं काय हवंय असं तुम्हाला वाटतं? हे बघा, एक तर नक्की आहे की 2022ला माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 50 आमदार होतो. आम्ही 50 आमदारांनी एक भूमिका घेतली म्हणून महायुती परत आली. नाहीतर 2019ला बहुमत महायुतीचं असताना सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांच्या आग्रहामुळं महाविकास आघाडी झाली आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले. त्यावेळी तुम्ही मागचं हे बघा, व्हिडिओ क्लिप्स बघा, बातम्या बघा, सगळं बघा, वर्तमानपत्रातली कात्रणं बघा, काय परिस्थिती होती महाविकास आघाडीमध्ये. समोरच्या विरोधकांना, म्हणजे त्यावेळी विरोधात असणाऱ्या भाजपाला, त्यावेळी बरोबर हळूहळू त्यांना त्रास देऊन त्यांच्या लोकांना त्यांच्यापासून बाजूला करायचं काम सुरू होतं. अनेक लोकांच्या तशा पद्धतीच्या चर्चा त्यावेळी सुरू होत्या. योग्य वेळी आम्ही बऱ्याचदा सांगत होतो आमच्या पक्षामध्ये की महायुती करूया, पण ते उद्धव ठाकरे साहेब प्रमुख, त्यांनी ते ऐकलं नाही. धाडस कुणी केलं? धाडस आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. कशासाठी केलं? वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानुसार आपल्याला महायुती ठेवायची म्हणून केलं. ठीक आहे, तुम्ही त्याला काय बंड म्हणा, काही म्हणा, पण आम्ही म्हणणार नाही. आम्ही म्हणणार तो उठावच केला. कुणामुळं 2022ला महायुती झाली? तर शिंदे साहेबांच्या उठावामुळे झाली, शिंदे साहेबांबरोबर आलेल्या 50 आमदारांमुळे झाली. असं असताना तुम्ही म्हणला तसं मी कोणाचं नाव घेणार नाही, पण ज्यांच्यामुळं विरोधात असणारे लोक परत सत्तेमध्ये आले, तो मान सन्मान त्यांचं आम्ही त्याग म्हणणार नाही. तुम्ही म्हणाल त्याग म्हणजे मोठा शब्द, पण 2022ला जे धाडस आम्ही केलं, सगळ्याच बाजूनं धाडस केलं, त्याच्यामुळं
त्याची सगळ्यांच्या जवळच त्याची आठवण असली पाहिजे आणि सगळ्यांनीच या गोष्टीचा सन्मान ठेवला पाहिजे एवढं म्हणेल. आता काय काय राजकीय शब्द भाषेत आपण म्हणून त्याची किंमत ठेवायला हवी. ती सन्मान- मला सन्मान- ठीक आहे, सन्मान सन्मान. ठेवायला हवा माझ्या तुमच्या तोंडात नको तो भाषेत. शब्द. बरं ठीक आहे, मी किंमत म्हणते, तुम्ही सन्मान सन्मान, म्हणा. हा. पण मला तोच समजून घ्यायचा की तो सन्मान तुम्हाला कशा पद्धतीने अपेक्षित आहे. आता शिंदे साहेब काय करत नाहीत. आज बघितलं 12 वर्ष पूर्ण आली, मोदींचं कौतुक केलं. एरवी ते मोदी शहांचं कौतुक करतात, ते दिल्लीत जातात. एकदा जो युतीचा निर्णय ठरतो तो मग अंतिम असतो. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने ओपनली टीका करायचे तसे काही शिंदे करत नाहीत. मग एवढं सगळं जर तुम्ही करताय तर तुम्हाला सन्मान म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे? इन रिटर्न काय हवंय? नाही नाही, हे बघा, सन्मान म्हणजे सन्मान का? ऐका ना, मी काय म्हणतोय, पक्षाचं काम वेगळं प्रत्येकाला कळू द्या, त्याच्यात आम्ही काहीच म्हणणार नाही. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा संघटना वाढवायला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आले, त्यांनी काम केलं, ठीक आहे, करा, आमचं काय म्हणणं नाही, आम्ही दुसरीकडे जाऊ. पण आज शासन म्हणून काम करताना ना शिवसेनेच्या आमदार मंत्र्यांचा त्रास भाजपला झाला पाहिजे किंवा ना भाजपच्या आमदार मंत्र्यांचा त्रास शिवसेनेला झाला पाहिजे. आमची एवढीच माफक अपेक्षा आहे की एका फ्रेम लाईनप्रमाणे आपण चाललोय ना, आपण काम करायची पद्धत आपली ठरवली ना, की जिथं शिवसेनेचा आमदार आहे, जिथं भाजपचा आमदार आहे, जिथं राष्ट्रवादी अजितदादांचा आमदार आहे, त्या आमदारांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये डिस्टर्ब करायचं नाही किंवा प्रशासनाच्या बाबतीत, शासकीय कामकाजाच्या बाबतीत त्यांना फ्री हँड तिथं द्यायचा, तेवढंच पाळलं पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. मगाशी तर तुम्ही पक्ष विस्ताराच्या दृष्टीने त्याचं समर्थन करत होतात की प्रत्येक पक्षाला पक्ष विस्ताराचा अधिकार पक्ष आहे. विस्तार वेगळा मग आणि ते करणार ना. प्रशासनातलं काम वेगळं. मी काय मग तुम्ही ऐकलं नाही मॅडम, मी काय म्हणलं, माझ्या तालुक्यात आला तुम्ही, भाजपच्या शाखा वाढवल्या, भाजपची संघटना वाढवली, काय हरकत नाही, तुम्हाला अधिकार आहे. पण माझ्या मतदारसंघात तुम्ही आला आणि माझ्या मतदारसंघातला एखादा अधिकारी तुम्हाला पाहिजे ते बदलला, माझ्या मतदारसंघात एखाद्या विकासाचं काम आमदाराला बाजूला ठेवायचं आणि तिसऱ्याच माणसाने येऊन करायचं. लोकशाहीनं विकास काम करायचा अधिकार त्या आमदाराला दिला आहे ना, निवडून आलेल्या. आमचं तेवढंच माफक आमचं म्हणणं आहे की त्या आमदाराला प्रशासकीय कामातलं, शासकीय कामातलं ज्या काही गोष्टी आहेत ते त्या आमदारांच्या सल्ल्यानं किंवा आमदारांच्या विचार विनिमयानं करा. बाकी पक्षातलं काम त्यांचं त्यांना करू द्या, ह्याच्यापेक्षा वेगळं आमचं काहीच म्हणणं नाही. मग या सगळ्या गोष्टी जर फक्त आमदारांच्या आहेत, म्हणजे बेसिकली राज्य पातळीवरच्या आहेत, मग शिंदेंना दिल्लीत जावं का लागतं? शिंदे आणि फडणवीसांमध्ये तेवढा तो स्मूथ कम्युनिकेशन नाहीये का? ते तेवढा इझिली संवाद साधू शकत नाही? तुम्ही असं कसं म्हणता की तक्रारीच करायला साहेब दिल्लीला जातात, शिंदे साहेब? मी मगाशी कौतुक केलं पण म्हणाले मग जातात. हा, साहेबांचं बघा, माननीय मोदी साहेबांशी आणि नाही, ते ठीक आहे, चांगले संबंध असतील, ठीक आहे, पण काय होतं, हे जे तुम्ही म्हणताय हे आमदारांचे विषय आहेत, विधान परिषद राज्य पातळीवरचा विषय. स्वतः फडणवीस काय म्हणाले की हे सगळे निर्णय मुंबईत होतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये शिंदेच्या दिल्ली वाऱ्या सतत ज्या होतात त्याच्यामुळे हा प्रश्न पडतो की हे एवढं इझिली कम्युनिकेशन त्यांचं फडणवीसांसोबत होत नाही का? आहे ना, म्हणूनच मी म्हणलं की तक्रारी करायलाच शिंदे साहेब दिल्लीला जातात असं नाही. पण पहिली भेट ही कायम पहिले शहांसोबत होते आणि नंतर मुंबईत येऊन मग ती फडणवीसांसोबत दिसते, ज्या ऑफिशियली आम्हाला दिसतात त्या. कसं आहे बघा, आम्ही बघतो साहेब एकदा, शिंदे साहेब एकदा दिल्लीला गेले की मग ते समजा आता काल राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला गेले किंवा आणखीन दुसऱ्यांदा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं निवासस्थान दिल्लीमध्ये आहे, आमच्या पक्षाचे खासदार तिथं आहेत, त्यांच्या बैठकीला गेले की मग साहेब दिल्लीतल्या नेत्यांना भेटत असलं. तर आपण सगळ्यांनी बघितलं, सगळ्या देशानं बघितलं, माननीय पंतप्रधान महोदय मला वाटतं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या पदग्रहण शपथविधी समारंभासाठी आले होते. एवढे सगळे VIP व्यासपीठावर होते. केवळ शिंदे साहेबांसमोर माननीय पंतप्रधान मोदी उभे राहिले आणि केवळ शिंदे साहेबांची चौकशी केली. म्हणजे मोदी मान सन्मान देत आहेत, बरोबर आहे, राज्यात नाही देतातच. मग एवढी आपुलकीनं विचारविनिमय, विचारपूस करताना माननीय पंतप्रधान साहेब स्वतः करत असताना जर दिल्लीत जाऊन साहेबांनी सहज कर्टिसी व्हिजिट केली आणि व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा केली तर तक्रार असं कधी आलंय का हो दिल्लीतनं बाहेर की एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची दिल्लीत तक्रार केली? असं काहीच नाही ना. त्यांचे संबंध चांगले आहेत, मित्रत्वाचे आहेत. शिंदे साहेब त्यांना नेते मानतात, फडणवीस ह्यांना मोदी साहेबांना, त्यामुळे जातात ते. आणि तक्रारी बारीक सारीक आम्ही नाही नेतो दिल्लीकडं, म्हणजे नेण्याची तशी वेळ पण कधी येणार नाही. इथल्या इथं आहे तेवढा. कसं आहे,
आहे चांगला समन्वय आहे म्हणून म्हटलं थोडं किरकोळ कुरबुरे असतात त्या संपल्या पाहिजेत हे आमचं मत आहे. मला ना तुमच्याबद्दल एक उत्सुकता आहे की विधिमंडळाचं जे कधी पण अधिवेशन असलं म्हणजे जे ती तिन्ही अधिवेशनं असली की तुम्ही विधानसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मागे बसतानाच आम्हाला दिसता नेहमी मागेच असता तुम्ही. तिथे ना तुमचं काहीतरी चाललेलं असतं, काहीतरी तुमच्या खिशातनं पुडी निघते मग ती गोगावलेंकडे जाते किंवा तुम्ही काहीतरी खात असता. मगाशी तुम्ही म्हणालात की मी 8-10 जणांशी लढलो, मी दष्टपुष्ट नसलो तरी. त्याच्यातलं टॉनिक काय आहे? ते टॉनिक काय आहे? मसाला इलायची आहे. मसाला इलायची सगळ्यांना द्या थोडी थोडी म्हणजे खात्री पटेल. त्याच्यात काही नाही दुसरं, मसाला इलायची आहे. म्हणजे हे खाल्लं की आपण लढू शकतो 8-10 लोकांशी. हे बघा आता मी इथं पाणी पिलो, थोडंसं घसा कोरडा पडला की पाणी पिलो. हाऊसमध्ये सभागृहामध्ये पाणी अलाउड नाही. अदर देन तुम्ही पेशंट आहे तर तुम्हाला ती पाणी अलाउड नाही. मग अशी जर ह्या इलायचीची एखादा खडा तर थोडं गार वाटतं घशाला, दुसरं काही नाही. म्हणून मी आता दिली. प्रत्येकानं त्याच्यात काय तंबाखू नाही, नशेचं नाही, काय नाही. टेस्ट करून बघा तुम्ही. म्हणजे विकत खरंच हसू नका, एकदा ते गैरसमज निघून पण जाऊ म्हणजे द्या. पण म्हणजे असं आहे ना, विकत तुम्हाला घ्यावी लागते आणि बाकीच्यांना द्यावी लागते मंत्र्यांना. अहो मित्र आहे आम्ही, असं काय करता, मित्र आहे. शेअरिंग इज केअरिंग. हा, मग खरंच ती. अरे तुम्ही घाबरू नका. हो मॅडम तुम्ही घाबरू नका. एक 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 खाऊन बघा झालं. तुम्ही मगाशी म्हणालात की सन्मान देणं एवढीच अपेक्षा आहे, तर अपेक्षा असं तुम्ही म्हटलात म्हणजे हा सन्मान दिला जात नाहीये का सरकारमध्ये? मी पुन्हा पक्षाच्या दृष्टीने म्हणत नाहीये, सरकारमध्ये काय होतंय आता तुम्ही एका एका शब्दावर बघा. नाही कारण चावडीवर असं एकदम असं आर्ग्युमेंट होत नाही कधी. कारण तुम्ही मला विचारा, सन्मान दिला पाहिजे असं म्हटलं मी. तेच म्हणते की दिला जात नाही असं म्हटलं नाही. पण मग माझा प्रश्न आहेच पुढे. कारण जर आपण पाहिलं तर शिंदेच्या दृष्टीनं विचार केला तर आत्ता अगदी थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की कुटुंबामध्ये कुरबुरी होत राहतात, छोटी मोठी भांडं होत राहतात किंवा भांडी वाजत राहतात. पण जे कुटुंब प्रमुख आहेत त्यांचीच जर का गळचेपी केली जाते, जसं की आपण पाहिलं की MSRDCचे जे बांधलेले रस्ते आहेत तर त्याचा मेंटेनन्स जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही ते हस्तांतर करून घेणार नाही. जे शिंदेच्या नगरविकास खात्यातले घेतलेले निर्णय आहेत ते मुख्यमंत्र्यांना कळले नाहीत तर त्याच्यावर कंत्राटदार असेल किंवा कुठलाही निर्णय असेल तो पास केला जाणार नाही. अशा पद्धतीचे जे निर्णय घेतले जातात आणि ते थेट राज्याच्या प्रमुखाकडनं घेतले जातात, तर मग एकाच बाजूला अशा पद्धतीचा दबाव आहे असं म्हणायला हवं का? आणि तो शिंदेंवरच असलेला दबाव पाहायला मिळतं. कुटुंब प्रमुख तर ते पण आहेत, उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा एक पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. मग त्यांचीच गळचिपी होते, त्यांचीच गळचिपी होताना दिसते. हे आधीच्या सरकारमध्ये तसं नव्हतं, मोकळेपणा होता. पण आता सतत शिंदेंना आपला पक्ष वाढवण्यासाठी फिरावं लागतं, शिंदेंना सतत जागा हव्या, किती जागा हव्या, कुठल्या जागा हव्या याच्यासाठी लढत राहावं लागतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. मग एक भाऊ कुटुंब प्रमुख म्हणून सगळ्या फॅसिलिटीज घेतो, जे जे हवं ते मिळवतो आणि दुसऱ्या भावाला ते मिळत नाही असं पाहायला मिळतं सरकारमध्ये सुद्धा आणि पक्षीय राजकारणामध्ये सुद्धा. बघा शासनामध्ये काम करताना विभाग आहे आणि त्या विभागाचं शेवटी माझा विभाग आहे टुरिझम, पर्यटन. एका मर्यादेपर्यंतचे अधिकार पर्यटन विभागाचा मंत्री म्हणून मला आहेत. पण एखादा महत्त्वाचा पॉलिसी डिसिजन, धोरणात्मक निर्णय जर माझ्या विभागामध्ये मला घ्यायचा झाला, ड्रास्टिक काय बदल करणारा निर्णय जर असेल तर शेवटी इन कन्सल्टेशन विथ ऑनरेबल CM म्हणजे कामाच्या पद्धतीनुसार माननीय मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने मग मंत्र्यांनी तो निर्णय घ्यायचा. आणि शेवटी हे बघा मंत्रिमंडळाचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं त्यांना सगळ्याच विभागामध्ये त्यांचा अधिकार आहे. त्यामुळं त्यांनी त्यांच्या अधिकारानुसार एखादा निर्णय घेतला तर तो आमच्यावर काहीतरी ते आमच्यापेक्षा आम्हाला डावलून घेतला असं नाही म्हणता येणार आपल्याला. त्यामुळं तरीसुद्धा माननीय शिंदेसाहेबांच्या नगरविकास विभाग असेल, गृहनिर्माण विभाग असेल, MSRDC विभाग असेल किंवा कुठलेही विभाग असतील त्याच्यामधले निर्णय हे माननीय एकनाथजी शिंदेसाहेबच त्या विभागाचे प्रमुख म्हणून या ठिकाणी घेत असतात. असं कुठंही नाही की बाबा त्या निर्णयांमध्ये कुठं हस्तक्षेप कोणाचा झाला आहे असं अजून तरी कुठं दिसलेलं नाही. ओके. तुम्ही बाळासाहेब देसाईंचे नातू आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. राज्यात प्रचंड क्राईम रेट वाढलेला आहे, पुण्यात कोयता गँग आहे, महिला अत्याचाराची प्रकरणं प्रचंड आहेत. बाळासाहेब देसाई आदर्श गृहमंत्री, राज्यशास्त्राचे अभ्यासक आजही त्यांचं नाव घेतात की आदर्श गृहमंत्री राज्याचे होते.
आज जो क्राईम रेट वाढला आहे आणि तुमच्यासोबत जे जिल्हा परिषदेच्या इलेक्शनच्या वेळेस झालं, असा पण एक वर्ग आहे जो म्हणतो की पोलिसांनी जे केलं ते गृहमंत्र्यांनी फ्री हँड दिल्याशिवाय केलं जाऊ शकत नाही, कारण तुम्ही मंत्री आहात एकतर. आणि त्यामुळे विचारतो मी, तुम्ही अशा माणसाचे नातू आहात, त्यांनी चांगला गृह खातं चांगलं सांभाळलं होतं. देवेंद्र फडणवीसांचा कारभार गृहमंत्री म्हणून तुम्हाला कसं वाटतोय? कारण प्रचंड क्राईम रेट वाढलेला आहे, पुण्यात कोयता गँग आहे आणि हे 2024च्या इलेक्शनपासून महिला अत्याचाराचे प्रकरण प्रचंड आहेत राज्यात. मी परत एकदा उत्तर देईन. मगाशी ह्यांनी मला प्रश्न विचारला त्याचं. लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा मी नातू आहे, हे त्रिवार सत्य आहे. त्यांचंच रक्त माझ्या अंगात आहे आणि मी त्यांचा जसा करारीपणा होता तसा मी एकटा 25 साध्या वेशातल्या पोलिसांबरोबर नडलो आणि लढलो. त्यामुळं कुठं कमी करारीपणा दाखवायला मी कमी पडलो नाही. ही एक गोष्ट तुम्ही मला साहेबांचा संदर्भ दिला. दुसरं, क्राईम रेट जर म्हणाल तर या संदर्भामध्ये क्राईम रेट हा काय म्हणतो त्याला आपण, त्याचं मूल्यांकन करायची नॅशनल लेवलला एक कार्यपद्धती आहे की ज्याचं युनियन होम मिनिस्ट्री सगळ्या स्टेटच्या क्राईम रेटच्या संदर्भामध्ये ॲनालिसिस करत असतं. त्यामुळं मागंसुद्धा विधानसभेमध्ये चर्चा, आता एखाद्या ठिकाणची कोयता गँग पुण्यामध्ये आढळली, ठीक आहे, ते चुकीचंच आहे. ऐका ना, माझं नगरपालिकेच्या पण वेळेस खून झालेत बरेच महाराष्ट्रात. नगरपालिकेचे इलेक्शन झालं त्यावेळेस पण खून झालेले आहेत. म्हणूनच मी काय म्हणतो, जे नॅशनल ॲनालिसिस होतं क्राईम रेटच्या बाबतीत, क्राईम कंट्रोलच्या बाबतीमध्ये, क्राईम डिटेक्शनच्या बाबतीमध्ये, मग तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढे कसे शब्द येतात गृह विभागातले, तर मी राज्यमंत्री होतो त्या खात्याचं 2.5 वर्ष. त्यामुळं त्यावेळी थोडंसं ब्रीफिंग झालेलं आहे, अपडेट झालेलं आहे मी. ह्याचं नॅशनल लेवलला ॲनालिसिस होत असतं. त्या नॅशनल रेटिंगमध्ये असं कुठेही दिसलेलं नाही की क्राईम रेट हा रायझिंग ट्रेंडला आहे आपल्या राज्याचा. आपण अनेक उपाययोजना केल्यात, आधुनिक मशिनरीज आणलीत, ट्रॅकिंग सिस्टीम चांगल्या आणल्यात. आपण AI टेक्नॉलॉजी ही क्राईम डिटेक्शनच्यासाठी या ठिकाणी वापरायचा प्रयत्न आता या सरकारमध्ये या ठिकाणी करतोय. म्हणून मी म्हणलं, कोयता गँग पुण्यामध्ये आढळली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 2 गटांमध्ये हाणामाऱ्या झाल्या किंवा हत्यारानं वार करण्यात आले, ह्या गोष्टी घडल्यात, त्या चुकीच्याच आहेत. त्याच्यावर सुद्धा नियंत्रण असलं पाहिजे. पण आता बघा, मागच्या अधिवेशनामध्ये उत्तर देताना मला आठवते, मी सभागृहामध्ये होते, मगाशी हे म्हणले की तुम्ही CM साहेबांच्या पाठीमागच बसता. मी एक ओबिडियंट स्टुडंट आहे हाऊसचा, त्यामुळं मी खरंच की मी असेंब्ली सुरू होताना जातो, बेल वाजली, सुट्टी झाली, शाळा सुटली की मगच घरी जातो, एखादा अपवाद सोडला तर. माननीय मुख्यमंत्री महोदय होम डिपार्टमेंटच्या रिप्लाय करताना त्यांनी हाऊसमध्ये सांगितलेलं आहे, गृह विभागाचा रिप्लाय देताना, की ज्या परिक्षेत्रामध्ये, ज्या ठाणे प्रभारीच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी सातत्यानं वाढलेल्या आढळून येतील, त्या ठाणे प्रभारीला जबाबदार धरून त्याच्यावर कडक, अगदी निलंबनाची सुद्धा कारवाई केली जाईल. एवढी कडक भूमिका होम डिपार्टमेंटच्या बाबतीत, गृह मंत्रालयाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या अधिवेशनामध्ये जाहीर केलेली आहे. त्यामुळं फक्त माझं म्हणणं आहे, आता माझ्याकडे ती आज आकडेवारी नाही, पण नॅशनल रेटिंग ॲनालिसिस जे केलेलं आहे क्राईमच्या बाबतीतलं, ते थोडंसं जर एकदा पाहिलं आपण, आता मला वाटतं सोशल मीडियावर सगळीकडे ते होम मिनिस्ट्रीच्या ह्याच्यावर वेबसाईटवर वगैरे मिळत असेल बघायला, NCRBचा डेटा आहे सगळीकडे. हां, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं ना, तर निश्चितपणे असं रायझिंग ट्रेंडला कुठं आपण गेलोय. पण कमी झाला पाहिजे का, तर 100% झाला पाहिजे. त्याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत का, तर 100% केल्या पाहिजेत. आणि म्हणून होम डिपार्टमेंटची बजेटरी प्रोव्हिजन गेल्या 22 सालापासून 22-23, 23-24, 24-25 सलग 3 वर्ष गृह विभागाची बजेटरी प्रोव्हिजन आपण अर्थसंकल्पामध्ये वित्तीय तरतूद वाढवलेलीच आहे. जिल्हा परिषदेला झालं अदृश्य शक्ती जिल्हा दिसणार, परिषदेचे लईच प्रश्न झाले आज. विधान परिषदेला अदृश्य शक्ती दिसणार तुमची, शिवसेनेची ताकद आहे बरी. आम्ही विधान परिषदेला युती धर्माचं पालन करणार प्रामाणिकपणे. आधी ते युती धर्माच्या विचारून विचारतोय की ते नाशिकला काही युती धर्म दिसत नाही आहे तिथं, कारण जे संकटमोचक आहेत भाजपचे, ज्यांना संकटमोचक म्हटलं जातात, गिरीश महाजनांना, जे तुमच्या बंडाच्या उठावाच्या वेळेस तुमच्या म्हणण्यानुसार ते सोबत होते, ते तर त्यांची इच्छा दिसत नाही तिथं की शिवसेनेचा उमेदवार तिकडे निवडून यावा म्हणून. नाही, काय आहे, प्रामाणिक प्रयत्न गेले 2 दिवस झाले सुरू आहेत.
नाशिकमध्ये. आमचे उदय सामंत साहेब आणि दादा भुसेजी तिथं आहेत आणि दोन बंडखोरांपैकी एकाने माघार घेतली, प्रसाद हिरेंनी माघार घेतली आणि गोकुळ गीतेंचा फक्त अर्ज या ठिकाणी शिल्लक राहिलेला. अजूनही प्रयत्न सुरू आहेत. आज बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीवरूनच मी इकडं आलो. आज मान्य गिरीश महाजन साहेब कॅबिनेटच्या मिटिंगला देखील नव्हते, त्यामुळं कदाचित ते नाशिकमध्येच असतील. थोडंसं थांबलो आपण आजच्या दिवस तर कदाचित तोही प्रश्न सुटेल. का इतका कसा म्हणजे 2-2, 3-3 दिवस भाजपला काय काय अवघड थोडीच आहे ती एक गोष्ट. त्यांच्या एका म्हणण्यावर कोणी अर्ज मागे घेऊ शकतो. आता बघा, आता हे तुम्ही त्याचं ॲनालिसिस करताय. सांगली सातारा विधान परिषदेमध्ये आमचे सांगलीतले शिवसेनेचे एक दिग्गज नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, त्याने अपक्ष अर्ज भरला. म्हणजे शिवसेनेकडे मागणी केली, तिकीट मागितलं, जागा आम्हाला सुटेल म्हणून, आणि त्याने अर्ज भरला. एक पक्षाकडनं भरला आणि नाही पक्षाचं मिळालं तर त्यांचा अपक्ष म्हणून भरला. त्यांचा अर्ज राहिला. माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांची भाजपच्या लोकांनी वर शिंदेसाहेबांशी चर्चा केली. शिंदेसाहेबांचा मला निरोप आला की आपल्याला युती धर्माप्रमाणे जायचं आहे, जागा आपल्याला सुटलेली नाही, आपल्याला बंडखोरी करायची नाही, आपल्याला महायुतीप्रमाणे त्यांचा अर्ज मागं घ्या. मी गेलो सांगलीला, त्यांच्याबरोबर चर्चा केली, त्यांचं शिंदेसाहेबांशी फोनवर बोलणं करून दिलं, जाऊन अर्ज काढून घेतला. म्हणजे आम्ही जिथं आम्हाला शक्य आहे शिवसेनेला, आपण त्याप्रमाणे महायुतीचा धर्म पाळला. म्हणून म्हणतो थोडं थांबा. गिरीश महाजन साहेब तिथंच आहेत नाशिकमध्ये. कदाचित नाशिकचा प्रश्नसुद्धा आज संध्याकाळपर्यंत मिटेल. दुसरं एक प्रतिमा असते अशी की एकनाथ शिंदेंच्या बाबतीत त्यांच्या बाजूने सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने किल्ला लढवतात शंभूराज देसाई. शंभूराज देसाईंना ज्यावेळेस पुन्हा तो साताऱ्याचा विषय येईल की तिथं ज्या सगळ्या अशा गोष्टी घडल्यात, त्याच्यानंतर मग विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस विषय मांडण्यात आला, तर तो विषय मांडताना राष्ट्रवादीचे लोक तुमच्यासोबत होते, काही शिवसेनेच्या लोकांनी तो मांडला. पण त्यानंतर ज्या पद्धतीने भाजपचे रिॲक्शन्स आली होती, जयकुमार गोरे उभे असतील किंवा आणखी परत भाजपचे लोक उभे असतील, त्याच्यानंतर मग CM येऊन तिकडे एक स्टेटमेंट करणार वगैरे असं, तर त्यावेळेस असं पहिल्यांदा असं वाटलं की शिवसेनेवर आता भाजप वरचढ झाली आहे. म्हणजे आता तिथे शिवसेनेला शंभूराज देसाई हे तुमच्यावर झालेलं असं म्हणून कोणी बघत नव्हतं. तिकडं ते शिंदेंना चॅलेंज दिलेलं आहे अशा पद्धतीनेच ते बघत होते. त्यामुळे तो वारंवार प्रश्न तुम्हाला तो विचारला जातो की अशा पद्धतीने जर होत असेल तर याचा अर्थ तो निघतो तसा. नाही, हे बघा, तुम्ही सभागृहातलं म्हटलं, दोन्हीकडचं सर्व शिवसेना घडलेल्या घटना, सर्व शिवसेनेचे आमदार बोलले, राष्ट्रवादीचे स्वतः मंत्री बोलले, आमदार बोलले, शिवसेनेचे सगळे आमदार मधू आले, वेलमध्ये आले. सभागृहाचं कामकाज त्यांनी स्थगित करायला लावलं, गोंधळ झाला. माननीय मुख्यमंत्री सभागृहामध्ये आले, त्यांनी चौकशी डिक्लेअर केली आणि त्या चौकशीप्रमाणे हाऊस संपल्या त्यांनी SP ची बदली केली. एक दुसरा अधिकारी होता, त्याची बदली केली आणि तिसरा अधिकारी, त्याची चौकशीचा रिपोर्ट अजून आलेला नाही. त्यामुळं शंभूराज देसाई शिंदेसाहेबांचा कार्यकर्ता आहे, शंभूराज देसाई शिंदेसाहेबांच्या एक सहकारी आहे आणि शिंदेसाहेबांना कुठंतरी इजा पोचावी म्हणून शंभूराज देसाईंच्यावरती अशा गोष्टी घडल्या का घडवून आणल्या का, तसा अर्थ मी लावत नाही. मी तसा अर्थही काढत नाही. मी असं सांगतोय की हे शंभूराज देसाईंच्या बाबतीत घडणं म्हणजे हे शिंदेच्या बाबतीत घडणं असं त्याचा अर्थ निघतो. शिंदे साहेबांना आम्ही सगळेच सारखे आहे, आम्ही सगळे मंत्री सारखे आहोत, सगळे आमदार सारखे आहोत, सगळे खासदार सारखे आहोत. त्यामुळं आम्ही युनायटेड होतो. शिवसेना एकत्र होती. एकाही शिवसेनेच्या मित्रमंत्री आहे, पण आमदारावर जरी असला प्रसंग आला, माझ्या आमदारावर जरी आला, जिल्हा प्रमुखावर जरी आला, तरी आम्ही सगळे त्याच्या पाठीशी उभा राहतो. आणि एवढंच मला सांगायचं की सभागृहामध्ये तुम्ही ज्याचा उल्लेख केला की शिवसेना युनायटेड होती, शिवसेनेनं पूर्ण ताकदीनं याचा निषेध केला, पूर्ण ताकदीनं प्रोटेस्ट केला आणि पूर्ण ताकदीनं सरकारनं संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी ही मागणी पूर्ण लावून धरली सभागृहात. आणि त्याचाच परिणाम की अधिवेशन संपल्यानंतर ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. मला आणखी बाळासाहेबांचा विषय निघाला होता, त्यावरनं आठवलं की तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला बंगला मिळाला त्यावेळेस तुम्ही भाऊक झाला होता फार. काय प्रसंग होता? काय आहे, आत्ता जो मला बंगला मिळाला आहे
मेघदूत नारायण दाभोळकर रोड, 17 नोव्हेंबर 1966 ही माझी जन्मतारीख आहे. त्या दिवशी माझा जन्म झाला मुंबईमध्ये, याच बंगल्यामध्ये. आणि आई माझ्या आजोबांच्या जवळ इथं मुंबईमध्ये राहायच्या. माझे आजोबा त्यावेळी गृहमंत्री होते. आणि मग जेव्हा मी राज्यमंत्री झालो, आई माझ्या गावी असतात, आज जवळपास 80+ आहेत त्यांना वाटलं मी मंत्री, राज्यमंत्री म्हणजे साहेबांसारखाच मंत्री झालो. मला म्हणले, अरे ते आपल्याला बंगला मिळेल का, तोच बंगला घे आपल्याला. मी म्हणलं, मा आपण राज्यमंत्री आहे, आपल्याला फ्लॅट मिळतात, म्हणलं मोठे बंगले मिळत नाहीत. पुन्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि मग म्हणले, आता तू कॅबिनेट मंत्री झाला, आता तर तुला मिळेल बंगला. आणि मी केला प्रयत्न. म्हणलं मी करतो साहेबांकडे, कॅबिनेट मंत्र्यांना मिळतात म्हणलं मलबारीलवरचे बंगले. पण नेमका त्यावेळी हे दोन्ही बंगले उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी स्वतःकडे ठेवले होते. मला शिंदेसाहेब म्हणले ते फडणवीस साहेबांकडे आहेत, तुला तिथं नाही मिळणार. मग मला त्यांनी मंत्रालयासमोरचा बंगला दिला. आता जेव्हा पुन्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, मी म्हणलं की आता हे वर्षावर राहायला जाणार, आणि म्हणून मी पत्र घेऊनच गेलो. हो, आता मुख्यमंत्री झाल्यावर वर्षावरच येणार ना, सरकारी निवासस्थान आहे. मी गेलो पत्र घेऊन, ह्याच मेघदूत बंगल्यात गेलो. फडणवीस साहेबांना मी पत्र दिलं. साहेबांना सांगितलं की साहेब, आपण जर सोडणार असाल हा बंगला तर या मला द्या. का द्या तर म्हणलं, साहेब माझा जन्म या घरातला, आणि माझ्यापेक्षा माझ्या वयोवृद्ध आईची खूप इच्छा आहे की त्या बंगल्यात जायचं. अरे वा म्हणले, शंभूराज मला माहीत नव्हतं तुमचा जन्म इथला आहे. तसं फडणवीस साहेबांची माझी चांगली मैत्री आहे, आम्ही जुने मित्र आहोत. पण त्याने बिचाऱ्यांनी म्हणजे अगदी नक्कीच ते माझं त्याला एवढं इमोशनल टच आहे म्हटल्यानंतर मला म्हणले 100% मी तुम्हाला हा बंगला देतो. त्यांनी तो बंगला मला दिला. योगायोग 3 ऑगस्ट गेल्या वर्षीच आईंचा माझ्या वाढदिवस असतो, आणि मी म्हणलं त्यांच्या वाढदिवसालाच त्यांना घेऊन या घरात राहायला जायचं. म्हणून मी त्या दिवशी गेलो. मग थोडंसं इमोशनल त्यांनाही वाटलं, भावनात्मक मलाही वाटलं, म्हणून त्या दिवशी थोडा तो प्रसंग झाला. तुम्ही पर्यटन विभागाचे मंत्री आहेत आणि आम्हाला आत्ता म्हणजे त्याबद्दल कधी म्हणजे राजकारणाबद्दल खूप बोलून झालं, त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारतो की एक नवीन जहाज काहीतरी पर्यटन विभागाने विकत घेतलं, एक नवीन काहीतरी प्रोजेक्ट सरकार करते, काय नेमकं आणि कशासाठी? कोकणामध्ये आपण एक जहाज मोठा आणलेला आहे, जे न वापरात होतं नेव्हीच्या त्यांच्याकडून, आणि ते आपण पाण्यामध्ये डुबवलेलं आहे. अच्छा, खाली बुडवले. कुठल्या समुद्र किनाऱ्यावर? त्या कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ते. नेवती. नेवती का नेवती. आणि ते सबमरीन मधनं जाऊन तिथं ते कॉरल्स वगैरे त्या समुद्रामध्ये नॅचरली येतात त्या तिथं डेव्हलप होतील आता. आणि तो एक पर्यटकांना सबमरीन मधनं जाऊन त्या आजूबाजूनं सगळं ते जहाज बघता यावं अशासाठीची ती कल्पना आहे. पहिल्यांदा ते म्हणजे काय म्हणतो त्याला आपण समुद्रामध्ये सोडण्याचा आपण एकदा प्रयत्न केला, पण तो विंड प्रेशर वगैरे काय असल्यामुळे त्यावेळी ते शक्य झालं नाही. आता तो आपण सेकंड टाइम प्रयत्न केला, तो ते जायला लागले आता खाली खाली. त्यामुळं तो एक चांगला पिकनिक स्पॉट नव्यानं आपण डेव्हलप तिथं करतो. एकदम ते खाली जाणार डीप सी मध्ये, आणि ते बघायला त्या सबमरीन सारख्या याच्यातनं जावं लागणार. त्याच्यासाठी सुद्धा मध्यंतरी आमच्याकडे काही प्रेझेंटेशन लोकांनी दिले की जुन्या पारंपरिक त्या सबमरीन पेक्षा एक वेगळ्या काहीतरी मशीन्स परदेशात डेव्हलप झालेल्या आहेत 6 सीटर, त्यातनं जाऊन ते बघता येणार आहे वगैरे. असं एक कॉस्टली आहे तो प्रोजेक्ट. त्याला आता ते जहाज बुडवायचं तर आम्ही केलं, नेव्हीकडनं वगैरे आणून त्याचा बुडवण्याचा खर्च वगैरे आम्ही केला. पण आता ते स्पॉट डेव्हलप करणं, त्याला ते दुसऱ्या त्या सबमरीन सारख्या त्या समुद्रात जाणाऱ्या त्या नवीन ह्या यंत्रणेमार्फत त्या पाहायला लावणं, याला कॉस्ट जास्त आहे. सप्लिमेंटरी डिमांडमध्ये आम्ही आमच्या विभागाकडनं वित्त विभागाकडे मान्य. पण अशा गोष्टी महाराष्ट्रात असल्या पाहिजेत ना, कॉस्ट तर नेहमीच अशा. हा, मग आता दुसरा जर राज्य सरकार पैसे एवढे सगळे स्वतः इन्व्हेस्ट करू शकत नसेल तर जॉईंट व्हेंचर करायचं का एखाद्या इंटरनॅशनल ब्रँडेड टुरिस्ट कंपनी बरोबर, किंवा कुठल्याही मोठ्या एखाद्या इन्फ्रा ज्यांच्याकडे आहे त्यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचर करायचं का? असे 2-3 पर्याय आमच्या समोर आहेत. आमचे अधिकारी त्याच्यावर अभ्यास करतायत. ते ऑप्शन 1, 2, 3 आम्हाला सांगतील, मला आणि आमच्या राज्यमंत्र्यांना. इंटरेस्टिंग स्पॉट एक तयार होतोय करू, आणि मग ते फायनल करायला आम्ही CM साहेबांकडे नेऊ निश्चितपणे. आणि आता हे जहाज जे समुद्रात तुम्ही सोडलेलं आहे, तळाशी चालले, ते कधीपासून कधी सोडले? ते एक 6 महिन्यापूर्वी आपण आणलं ते. तेव्हा आणल्या प्रयत्न केला पण ते जाऊ शकलं नाही.
आता बघा मला वाटतं 1 महिना झाला असेल आता ते सोडले आपण. क्या बात आहे. म्हणजे एक नवीन स्पॉट महाराष्ट्रातल्या लोकांसाठी नव्हे कदाचित तर वर्षभरामध्ये आम्हाला तो सगळा प्रोजेक्ट इनिशिएट करता येईल. म्हणजे देशभरातल्या लोकांसाठी एक चांगला स्पॉट, पिकनिक स्पॉट तयार होतो आहे आणि एक अशी गोष्ट बघता येईल महाराष्ट्रामध्ये येऊन कोकणामध्ये समुद्रकिनारी की जी इतर ठिकाणी तुम्हाला कुठेही नाही. बघायला मिळणार नाही. बरोबर. त्यामुळं शंभूराज देसाई यांच्याशी गप्पा मारणं हा कायम समृद्ध करणारा अनुभव असतो. कारण की नेते बरेच असतात पण नेते प्रश्नांना सामोरं जाताना बऱ्याचदा रेझिस्टन्स दाखवतात, पण शंभूराज देसाई कधीही कुठल्याही प्रश्नांना ते रेझिस्टन्स दाखवत नाही. सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे मनमोकळेपणानं उत्तर देतात. अगदी चावडीसारखं खुली किताब आहे आपली. चावडीसारखं एकदम ट्रीट करतात. पण बघा महाराष्ट्राचं राजकारण आहे ते कायम 2019 पासून इंटरेस्टिंग मोडवरती आहे. महाराष्ट्रातला पिक्चर संपत नाही, तो ब्लॉकबस्टर पिक्चर आहे. त्यामुळे त्या ब्लॉकबस्टर पिक्चरमधले असे जे महत्त्वाचे जे शिलेदार आहेत ते ज्यावेळेला येतात आणि बोलतात त्यावेळेला त्याच्यामध्ये सबस्टन्स नक्कीच शोधण्याचा प्रयत्न लोक करत असतात. तुमचे काही प्रश्न असतील देसाई सरांसाठी तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शंभूराज देसाई सर, तुम्ही आलात, चावडीवरती मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल मनापासून आभार. आपली चावडी पेंडिंग होती अधिवेशनापासून, कारण घडल्यापासून पाठपुरावा, त्यामुळे त्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ज्याचा पाठपुरावा करताय त्या सन्मानाचा त्याला पण यश मिळो हे आमच्या शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून आभार. सगळ्यांचे आभार. धन्यवाद. थँक्यू. ओके.